अस्सलाम वालेकुम जनाब कुमार सप्तर्षि साहब और दीगर मेरे भाइयों और बहनों। दरअसल मैं दो ऑर्गेनाइजेशन को यहाँ पर रिप्रेजेंट कर रहा हूँ। एक तो पाकिस्तान इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस एंड डेमोक्रेसी और दूसरा है मीज़ान वेलफेयर फाउंडेशन। दरअसल हमारे अनवर राजन साहब जो चूँकि पाकिस्तान इंडिया पीपल्स फोरम से जुड़े हुए हैं, तो ये ख्याल था कि शायद वो उसके बारे में बोलेंगे। मुमकिन है कि वो आएँ तो शायद वो उस बारे में कहेंगे। मैं सिर्फ आपको थोड़ी देर के लिए बड़े मुख्तसर अंदाज में आपको मीज़ान वेलफेयर फाउंडेशन के ताल्लुक से मैं आपको बताता हूँ कि मुसलमानों की जो माशी हालत जो हम देखते हैं यहाँ पर, कि जो आर्थिक परिस्थिति मुसलमानों की जो पूरे हिंदुस्तान के सब लोगों को मालूम है, उसकी ज़्यादा गहराई में जाने की ज़रूरत नहीं है। उसको उसके अपलिफ्टमेंट के लिए और वीमेंस अपलिफ्टमेंट के लिए क्या करना है, इसके ताल्लुक से हम चंद लोग तकरीबन 10-11 लोग हम लोग इस बारे में गौर व फिक्र कर रहे थे। और गौर व फिक्र करते हुए हमारे जहन में कुछ बातें आई। तो सबसे पहले हमने क्या किया कि वो लेडीज़ के ताल्लुक से जो ऐसे बेसहारा लेडीज़ होते हैं उनके ताल्लुक से हमने कि एक सीविंग जो क्लास चलाई, सिलाई की क्लास हमने चलाई। वो कुछ दिनों तक चलता रहा। उसके बाद में बात ऐसी हुई कि हमने इस पर गौर व फिक्र किया कि हम कैसा खुद कफ़ील बना सकते हैं हमारे जो ऐसे ज़रूरतमंद जो लेडीज़ हैं उनको हम उनको खुद कफ़ील कैसे बना सकते हैं, उनको पैरों पे किस तरह खड़ा कर सकते हैं हम। तो हमने फूड प्रोसेसिंग का सेंट्रल गवर्नमेंट का हमने वो 5 दिनों का कोर्स होता है जिसमें मुख्तलिफ तकरीबन 50 किस्म की चीज़ें, जिसमें जैम, जेली, अचार वगैरह इस तरह की चीज़ें, शरबत और स्क्वाशेस बनाना सिखाया जाता है। वो कोर्सेस हमने यहाँ पर पूना में चलाए। उसका बहुत अच्छा हमको रिस्पांस मिला और उसी रिस्पांस के तहत ये आलम हुआ कि हमें महाड़ जो है, कोकन में महाड़ के एक रफ़ीक पुरकर साहब हैं, वो वहाँ के मुफ्ती हैं वहाँ के, और उनके वालिद साहब जो शफीक पुरकर साहब हैं वो एक पेपर भी निकालते हैं, स्कूल भी चलाते हैं। वहाँ से वो लेडीज़ के स्कूल के लिए, वो लड़कियों के स्कूल के लिए हमको एक तरह का आमंत्रण हमको मिला कि भाई यहाँ पर आप वो जो कोर्स है फूड प्रोसेसिंग का, वो कोर्स के मेंबर को आप लेकर यहाँ पर आए। वो फ्री में होता है, ये याद रखिएगा। आप 25 से तकरीबन कम से कम 25 लोगों को आप जमा करें, ख़वातीन को, और क्या कहते हैं अपने मार्केट यार्ड में उनका ऑफिस है, वहाँ पर जाके उनका टाइम वगैरह लीजिएगा, उस मुताबिक वो सब चीज़ें लेकर आते हैं, फ्री में होता है। सिर्फ वो ये किया जाता है कि जो चीज़ें लगती है फूड प्रोसेसिंग के लिए, वो चीज़ों की जो लाना पड़ता है वो ही आपको देनी होती है। और वो भी जब बन जाता है, मिसाल के तौर पर आप जैम बना रहे हैं, तो जैम जब बन जाता है उसके लिए जो खर्च आता है वो जो पार्टिसिपेंट को देना होता है, और जैम बनने के बाद में हर पार्टिसिपेंट में डिस्ट्रीब्यूट हो जाता है। सेंट्रल गवर्नमेंट की मैंने इतनी साफ सुथरे लोग मैंने कहीं नहीं देखे, याद रखिएगा। यहाँ तक मैंने देखा कि जो पैसे बच गए हैं, पहले तो वहाँ पर कोर्स हुआ करता था, तो जब वो पैसे बच गए तो उन्होंने वापस किए। बहुत ही ईमानदार किस्म के लोग हैं वहाँ पर जो ये चलाते हैं, जो ये फूड प्रोसेसिंग का। हाँ, मार्केट यार्ड में, अगर आपको मैं बाद में इत्मीनान से बता सकता हूँ, हमाल पंचायत के करीब में उनका ऑफिस है, ये याद रखिएगा। तो वहाँ से हमने महाड़ हम जब गए तो वहाँ पर हम साथ में उनको लेके गए। एक दिन का ये था, हम लोग वहाँ पर रुके सुबह से शाम तक, और वो उसी जगह पे, वो उसी स्कूल के अंदर जो मुफ्ती साहब है, मुफ्ती पुरकर साहब, रफ़ीक पुरकर साहब, उन्होंने हमको बताया कि वो सदका फ़ंड का वहाँ पर उन्होंने कोकन में जाल फैला रखा है। सदका फ़ंड क्या है कि उस पर हमने गौर व फिक्र किया, उनसे हमने पूरी मालूमात ली और वो हमने उसको यहाँ पर पूना में इम्प्लीमेंट किया। मुख्तसर सा बता रहा हूँ मैं ताकि आपको उसके बारे में आइडिया आ जाए। और गरीब, यतीम, मिस्कीन और बेवाओं के लिए हम ये काम कर रहे हैं। तकरीबन यानी यूँ समझिए कि 2005 से 2004 में हमारा ये काम की इब्तिदा हुई, और 2005 से हमने ये सदका फ़ंड का ये सिस्टम शुरू किए। सदका फ़ंड का तरीका क्या होता है कि डब्बे की सूरत में हम डब्बे प्रोवाइड करते हैं, जिसको कुफल लगा हुआ होता है, उसकी मास्टर की हमारे आदमी के पास में होती है। वो जिन लोगों को उसमें शामिल होना है, वो लोग उनके वो हम फॉर्म भर के लेते हैं, उनके पते वगैरह पूरा उसमें कंप्लीट एड्रेस होता है। हमारा जो एम्प्लॉय है, हमारे तकरीबन 3 से 4 एम्प्लॉयज़ हमारे पास में है, और वो डब्बा ले आके उनके घर पे, उनके दुकान पर ले आके रख देता है। महीने में एक मरतबा उसका कलेक्शन होता है। वो कलेक्शन करने के आपके सामने हमारा जो नुमाइंदा होगा, वो जो कलेक्शन करता है, वो डब्बे के अंदर जो पैसे होते हैं, वो आप अगर मेंबर हैं, आपके घर में डब्बा है, आपके सामने वो गिनता है, आप अपने हाथ से गिन के पैसे दीजिएगा, रसीद आपको बना के देता है, आपकी भी दस्तखत लेता है और ख़ुद की भी दस्तखत करता है, आपको रसीद देता है। वो पैसे लाकर
हमने जहाँ तक हो सके इसको बिल्कुल क्रिस्टल क्लियर और बिल्कुल ट्रांसपेरेंट हमने रखने की कोशिश की है। वो पैसे हमारे ऑफिस में आ जाते हैं, नेक्स्ट डे वो पैसे बैंक में जमा हो जाते हैं, और उसके बाद में वो उसके अभी हमारा जो उसकी तकसीम कैसी होती है ये भी आप सुन लीजिए कि हम गरीब, यतीम, मिस्कीन और बेवाओं को मेडिकल के लिए, एजुकेशन के लिए और गुजारे के लिए कुछ ऐसे मतलब मर्द और ख़वातीन भी है, कुछ मर्द भी है जो बूढ़े हो चुके हैं, जिनका कोई गुजारे का इंतज़ाम नहीं है, ऐसे लोगों के लिए हम मतलब हर महीने जो उनके हिसाब से कम 500 रुपये है, 800 उनके इसके हिसाब से हम देते हैं। और उसके अलावा रमज़ान के अंदर भी हम लोग उनकी और भी मदद करते हैं, कपड़ों से, लत्तों से, इस तरह से। अब देखिएगा उसका तरीका क्या होता है कि पहले तो अर्ज़ी भरना होता है, वो अर्ज़ी भरते हैं हमारे यहाँ पर आकर। अर्ज़ी में उसकी पूरी एक तो राशन कार्ड की ज़ेरॉक्स हम लेते हैं, हाँ, और उसके बाद जिस चीज़ के लिए ज़रूरत है उनको, जो मेडिकल की ज़रूरत है तो मेडिकल का एस्टिमेशन वगैरह हम लोग उनसे ये करते हैं उसकी बाकायदगी से। और जो भी मतलब है ना जिस काम के लिए भी वो जो मदद मांग रहे हैं, वो लोग जिस काम के लिए मदद मांग रहे हैं उसकी बाकायदगी से हम लोग हमारे ट्रस्टीज़ में से जाकर उसकी इंक्वायरी की जाती है। और ये देखा जाता था सबसे पहले हम जाके देखते हैं कि उसके घर में टीवी है क्या और केबल है क्या। अगर केबल है तो इसका मतलब है कम से कम 400 रुपये महीना तो वो केबल के दे रहा है, 500 रुपये महीने की उसके लिए लाइट लग रही है ना, 1000 रुपये तो यूं ही खर्च कर रहा है, तो वो लायक मुस्तहक नहीं है। ये याद रखिएगा कि वो फिर हम उसको वहां पर वहीं रिजेक्ट कर देते हैं। दूसरी वर्षी यांच्या सानिध्यामध्ये सर्व धर्म समभाव, शिवजयंतीपासून तर आंबेडकर जयंती, पैगंबर जयंती हे सगळे जयंत्या साजरी करतो सर्व धर्माच्या लोकांना घेऊन। त्याच पद्धतीने शिक्षणामध्ये इथं गोरगरिबांना महानगरपालिकेची शाळा सोडून, पैशावाल्यांची शाळा सोडून जिथे गरीब शाळा आहेत त्या गरीब शाळेमध्ये वह्या पुस्तके वाटण्याचं काम मी गेल्या 20 ते 25 वर्षापासून करतोय। फारच समजलं किंवा समजतो असातला भाग नाही, परंतु मी वयाच्या 18-19 वयाचा असताना आमचे आदरणीय नेते डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्याबरोबर राशीनमध्ये एक खेडेगावात प्रयोग क्रांतीचा चळवळीचा झाला, तेव्हापासून मी काम करतो। परंतु आज या 2 दिवसात मला असं दिसून आलं, या ठिकाणी थोर विचारवंत या ठिकाणी येऊन त्यांनी या ठिकाणी सर्व जाती धर्मासाठी कसा मार्ग काढावा आणि जाती तणाव होणारा, दंगल होणारे हे कसे थांबतील, हे अतिशय अगदी मी विचार केला की एखादं सरकार देखील अशा दंगली किंवा असे रोखू शकत नाही। परंतु उद्या तुम्हाला आम्हाला समोर येऊन सर्व संघटनेने एकत्रित येऊन या ठिकाणी शांतीदल स्थापन करून सर्व ठिकाणी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी एक अशा पद्धतीने काम चालावं। आणि सहसा हे काम करीत असताना अनेक अडचणी येत असतात, आत्ताच सांगितलं, पण त्या अडचणीला बी तोंड द्यायची तयारी ठेवावी लागते, त्याशिवाय पुढचं पाऊल पुढे जात नाही। म्हणून कारण आपल्याला गाव बदलल्याशिवाय आपल्याला विद्या कळत नाही आणि ते कुठल्या पुस्तकात नाही ग्राम परिवर्तन कसं करायचं। तर सर्व जाती जमातीचे मुलं, तर हा मुलगा कलाकार आहे, हा उत्तम ढोल ताशा वाजवतो, तर त्याला घेऊन आम्ही त्या प्रत्येकाचा परिवर्तनाला क्रांतीला उपयोग असतो। तर दुसरा एक मुलगा समान ड्रेस दिले होते त्यांना आणि ते टोपी घालून तो काळ 74 सालचा, म्हणजे आजूबाजूला अजिबात जागृती नाही, सभेची माहिती नाही, अशा वेळेला हे जायचे वाडीतोडीला आणि आम्ही पदयात्रेने जायचो आणि हे आधी तिथे ढोल वाजवायचे आणि मग ते असं डचणंग मचंग डचणंग मचंग वाजवलं की लोक जमायचे आणि विशेषतः महिला जमायचे, एरवी महिला जमत नाही। आणि मग त्या दोघात डायलॉग चालायचा, अरे ढोलकीचं म्हणणं काय, तुम्ही काय मतं मागायला आलाय का? तर हे म्हणायचे आम्ही मतं नाही मागायला आलो, आम्ही तपासायला आलो। म्हणलं काय तपासता? तर सरकार रेडिओवर बोंबलतंय की तुम्हाला हे देऊ ते देऊ, कल्याणकारी राज्याचं असं, ते ढोलके वाजवायचे, ते म्हणते मागल त्याला काम, कामाप्रमाणे दाम, दवाखान्यात औषध वगैरे, आणि मग मिळतंय का, आणि मग परत सुरू डचणंग मचंग, आणि ते संध्याकाळी आम्ही बोलायचो, लोकमध्ये येऊन सांगायचे ना। म्हणजे एक आपण गाईडलाईन दिली लोकांना, लोकांना कॉन्शियस नाही। तर हे सरकारने म्हटलंय तुम्हाला रेशन देऊ, साखर देऊ, घासलेट देऊ, हे तुम्हाला मिळतंय का, हा संध्याकाळी आम्ही सवाल विचारू। आम्ही तिथं सांगितलं होतं, आम्ही आमच्या डोक्यात काही घेऊन येणार नाही, तुमच्या पोटातलं जे दुःख आहे ते फक्त संध्याकाळी आम्ही ओठावर आणणार,
तर हे त्याच्यातले पायोनियर पुढे असे हे लोक फार महत्त्वाचे असतात. तर त्याला ती आठवण झाली असणार म्हणून मी सांगितलं. आता तसं एक मिनिट, तसंच मी पाहिलं हिमालयामध्ये हनुमानकेत लोक असतात, तिथं ऑक्सिजन कमी असतो, त्यामुळं असं चालताना दम लागतो सगळ्यांना, तरुण असो म्हातारा असो काही. आपलं वाटतं आता ते केदारनाथ बद्रीनाथ कसं जाणार, पोचणार कसं, तर तिथे एक आपली शेपटी घेतलेलं, मध्येच ती खांद्यावर टाकलेली शालीसारखी आणि तोंडाला काहीतरी लावलेलं, आणि हनुमान के लोक म्हणून संस्थाच आहे, आणि ते हनुमान के लोक असं वाजवत सांगतात आता थोडंच राहिलं, आता थोडंच राहिलं. आणि तिथं पोचलं की तो आपण बद्रीनाथला नाही पोचत, केदारनाथला पोचत नाही, दुसऱ्या हनुमानाच्या आदमी पुढे पर्यंत पोहोचतो, परत म्हणतो अभि थोडा. तर ते आपल्या संबंध जे संघटनेचं मोराल चालवायला हे फार आवश्यक असतं. तर ते मी सांगितलं तुम्हाला, हे पायोनियर लोक आणि ते हनुमानचे लोक याची मला आठवण झाली म्हणून सांगितलं. सलीम शेख मुस्लिम समाज हो ना, त्यानंतर समीर पाटील कुठं आहेत? हां, शेवट. बेल वाजवणार नाही ना? नाही, बेल वाजवणार असाल तर मी बोलणार नाही प्लीज. नाही मग मला बोलायचं नाही, सॉरी. तर ती सासरवाडीची लोक आम्हाला विचारत नव्हती. तरीही हे आपल्याला काहीतरी करावं लागेल. याच्यासाठी असलम जमादार, फैयाज इनामदार, सिकंदर शेख असा एक आमचा मोठा ग्रुप 20-25 जणांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरला आणि मुस्लिम समाजाच्या प्रश्नाचं संकलन केलं. संकलन, या संकलनातून एकच सार बाहेर आला की मुस्लिम समाजाला शिक्षण, आरक्षण आणि संरक्षण या 3 महत्त्वाच्या गोष्टी गरजेच्या आहेत. त्याचबरोबर नव्या नेतृत्वाची गरज आहे. मुस्लिम समाजामध्ये नेते खूप आहेत, पण ते सगळे रेडीमेड आहेत, व्हिजिटिंग कार्ड आणि लेटर पॅडवरती काम करणार आहेत. कुणीतरी एखाद्या संघटनेने, राजकीय पक्षाने, संस्थेने पत्र दिलं की तो त्याचं व्हिजिटिंग कार्ड बनवतो, लेटर पॅड बनवतो आणि तेवढ्यावर तो जगतो आणि मिरवतो. मुसलमान आणि भारतातील धर्मांतरण असा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतातील धर्मांतर या बहुजन समाजाचा इतिहास याचा संदर्भ घेऊन महाराष्ट्रातील किंवा भारतातील 90% हिंदू मागासवर्गीय जाती जमातीतून धर्मपरिवर्तन केलेले मुस्लिम आहेत आणि 10% हे मुस्लिम राजवटीतील सुवर्ण आणि उच्चवर्णीयांनी सत्तेसाठी धर्मपरिवर्तन केले मुस्लिम याचा इतिहास उभा आहे. वेगवेगळ्या समित्या सर्वेनुसार महाराष्ट्रात व देशामध्ये सर्वसाधारणपणे मुसलमानांचे झोपडपट्टी गलिच्छ वस्तीमध्ये राहणाऱ्याचे प्रमाण 43%, रस्त्यावर ठेला लावून उपजीविका हम तक नहीं पहुंचा है. 1004 कोर्सेज में दिए गए हैं, 75 उसमें सब्जेक्ट्स हैं, उसमें लेदर टेक्नोलॉजी है, कंप्यूटर है, उसमें जो तुम्हारा मेडिसिन का है, उसमें जो टेक्सटाइल है, उसमें जो अप्रॉल है, गारमेंट फैक्ट्री का है, उसमें जो फैशन डिजाइनिंग वगैरह सब ऐसे 75 सब्जेक्ट्स हैं, 1004 कोर्सेज हैं. इसके लिए ग्रांट गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र को आ चुकी थी. ये वो ठंडे बस्ते में पड़ा हुआ है और इसी को उन्होंने अभी जो है वो एक नया नाम देकर सामने लाया है. मेरा इतना कहना है आपसे कि एक मेरी गुजारिश सिर्फ ये है आपसे कि ठीक है, एजुकेशन हमारे जनरल डेवलपमेंट के लिए, मेंटल हेल्थ सब के लिए जो है बहुत ज़रूरी है, डिग्रीज लेना बहुत ज़रूरी है. लेकिन चूंकि हमारे पास पसमानदगी है, हमारे पास एजुकेशन के मामले में एक तो पैसा नहीं है, अवेकनिंग नहीं है, कॉन्शियस नहीं है, हालात वैसे नहीं है, इंस्टीट्यूशन हमारे पास अवेलेबल नहीं है. लेकिन ITI का जो कोर्स है इसको बहुत कुछ लगता नहीं है. मैं मुद्दे पर ये भी कहना चाह रहा हूँ, आप जो NGOs चलाते हैं, आप जो अदारे चलाते हैं, आप अक्टूबर-नवंबर के महीने में वोकेशनल एजुकेशन की जाहिरात निकलती है. वोकेशनल एजुकेशन व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण मंडल बांद्रा की जाहिरात निकलती है. उसके तवज्जो से आप सिर्फ 20x20 के एक रूम में आप अपना एक कोर्स चला सकते हैं. फॉर योर इन्फॉर्मेशन, मेरे पास वही पोजीशन है. 20x20 के रूम में आप एक कोर्स चलाइए, आपके पास 3 रूम है तो 3 कोर्स चलाइए. लेकिन मैं ये चाहूँगा, क्योंकि 50 करोड़ स्किल्ड वर्कर्स की, स्किल्ड हाथों की हमको ज़रूरत है 2022 तक, और 5 करोड़ जो है हमको महाराष्ट्र में चाहिए, उसके लिए कोई तैयार नहीं है. इसका बहुत सारों को इल्म भी नहीं है. मेरी आपसे बहुत मुद्दबाना गुजारिश है, मैं चाहूँगा कि आप इस पे के ऊपर ध्यान दें. आप यहाँ से जाएँ तो आप इस पर कोशिश करें कि हर अपने मोहल्ले में, अपने गाँव में, अपने देहात में, या जहाँ आप अपने अदारे चलाते हैं वहाँ अदारों में ITI का एक सेक्शन स्टार्ट करें. अक्टूबर-नवंबर में वो GR उसका जो जाहिरात आती है. ये MECS मुस्लिम सामाजिक कार्यकर्त्यांच्या चिंतन आणि संवाद बैठकीच्या शेवटच्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. 2 दिवस हे जे विचार मंथन आपण केलेलं आहे, या विचार मंथनातून
साधारणपणे सर्वच कार्यकर्त्यांनी ज्यांनी ज्यांनी विचार मांडले ते सर्वच कार्यकर्ते काम करणारे आहेत, त्यांना काम करत असलेल्या परिस्थितीची जाणीव आहे, प्रॅक्टिकल नॉलेज आहे, त्याचबरोबर वैचारिक भूमिकाही अनेकांच्या अतिशय समान आहेत. बरेचसे मतभेदही आहेत, मात्र मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे भारतीय संविधानाशी प्रत्येकाची निष्ठा आहे. धर्म कदाचित वेगळे आहेत, जाती वेगळ्या असतील, मात्र संविधानावर सगळ्यांची निष्ठा आहे. आणि हे एक चॅलेंज मानून, आत्ताची सामाजिक राजकीय परिस्थिती एक चॅलेंज मानून सर्वजण पुढे आलेले आहेत. तर ही जी 2 दिवस बैठक चाललेली आहे, या बैठकीबद्दल आयोजक म्हणून पठाण सर, शाहीन शेख सर आणि सर्वजण यांना अतिशय समाधान आहे की ज्या अपेक्षा पठाण सरांनी ठेवली होती त्यापेक्षा जास्त सभासद या ठिकाणी आले. आणि कुणीही इथे किरकोळ काम करणारं नाही आहे. प्रत्येकाला अनेक वर्षांचा अनुभव आहे आणि कोणीही इथे ढोबळ मांडणी केली नाही. स्पेसिफिकली स्वतःच्या कामाबद्दल सांगितलं आहे. प्रत्येकामध्ये लीडरशिप क्वालिटी असं दिसलं 2 दिवसाच्या चर्चेमध्ये. अनेक गोष्टी बोलायच्या होत्या अनेकांना, पण त्याच्यासाठी वेळही तेवढा मिळू शकलेला नाही. त्याबद्दलही काही लोकांच्या मनामध्ये थोडी अस्वस्थता आहे. पण मला एक नम्रपणे असं सांगायचं आहे की पठाण सरांनी ती वेळेची जी मर्यादा आहे ती पाळायचं बंधन केल्यामुळे आपली सगळे सत्र वेळेमध्ये सुरू झालेले आहेत आणि वेळेमध्ये संपलेली आहेत. वेळेमध्ये फार कुठे जास्त ताणलं गेलं आहे किंवा वेळ पुढे गेली आहे किंवा उशिरा चालू झालं असं झालेलं नाही. आज सकाळचं सत्र आपलं बरोबर 9:30 वाजता सुरू झालं. ब्रेकफास्टही अगदीशय वेळेवर सुरू झाला. कालचंही सत्र आपलं चांगलं वेळेत संपलेलं आहे. आणि ही जी शिस्त पठाण सरांनी लावली होती त्याच्यामध्ये अनेकांना आपले विचार मांडता आले, काहींना मांडता आले नाहीत. पण आम्हाला असं वाटतं की कुठलंही परिवर्तन ही एक प्रक्रिया असते. एक माणूस परिवर्तन करू शकत नाही, एक गट परिवर्तन करू शकत नाही, एक जात धर्म करू शकत नाही. सर्वजण एकत्र आल्याशिवाय आणि अनेक घटक असंख्य गोष्टी एकत्र आल्याशिवाय परिवर्तन होऊ शकत नाही. म्हणून आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. समारोपाचं सत्र आपण सुरू करूयात. डॉक्टर कुमार सप्तर्षींचं अध्यक्षीय मार्गदर्शन समारोप सत्रामध्ये होणार आहे. सुरुवातीला प्रातिनिधिक आपल्यापैकी 5 कार्यकर्त्यांना या शिबिरात सहभागी झाल्याचं आणि या सगळ्या शक्तीचा एक भाग झाल्याचं आमचं एक प्रमाणपत्र आणि आमची भावना व्यक्त करण्याचं एक पत्र आपल्याला देऊन आपण या सेशनला सुरुवात करू. सरांकडे मी सगळी सूत्र सोपवतो. हॅलो. आत्तापर्यंत अनेक परिसंवादाचं नियोजन करत असताना मला एक अत्यंत कटू अनुभव आलेला आहे. तो अनुभव असा की आम्ही सर्टिफिकेट्स देतो, काही लोकांना या सर्टिफिकेटचं फार महत्त्व असतं, इतकं की ते घेऊन जाणार. काही लोक इथं टाकून जातात आणि त्याच्यामुळं आम्ही नाराज होतो. हे जे सर्टिफिकेट आहे दिस इज साइन्ड बाय डॉक्टर कुमार सप्तर्षी, अध्यक्ष महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, शाहीन शेख वन ऑफ दी ऑर्गनायझर्स, मी स्वतः वन ऑफ दी ऑर्गनायझर्स आणि इरफान इंजिनियर. तर ही सर्टिफिकेट्स, काही सर्टिफिकेट तशीच पडून राहणार नाहीत नक्कीच, पण माझा अनुभव वाईट आहे. म्हणून मला एक विनंती, जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी सर्टिफिकेट देतो, पण तुमच्या त्या गावचे ज्या गावचे लोकांचे सर्टिफिकेट हे गैरहजर असतील त्यांचेसुद्धा सर्टिफिकेट तुम्ही घेऊन जा. कारण त्या सगळ्या आमच्या दोघांच्या सह्या महत्त्वाच्या नाही, डॉक्टर कुमार सप्तर्षी आणि इरफान इंजिनियर ह्या दोघांच्या सह्या फार महत्त्वाच्या आहेत. बिकॉज दे आर व्हेरी रिसोर्सफुल पर्सन्स, व्हेरी रिसोर्सफुल पर्सन्स. तेव्हा मी सुरुवातीला एक हे म्हणून लाक्षणिक रेश्मा खाजा शेख टाकलं, तर नाव सगळं टाकलं व्यवस्थित. तुमचे कार्यकर्ते फार चांगलं काम केले. रेश्मा खाजा शेख. नाही डॉक्टर शेख GFGP, कासार महबूब सरोवर साहब,
असलम इस्माईल तडसरकर आहेत. वा वा, गुड. शेख सलीम इंदापूर गेलं, आले आले. शेख सलीम इंदापूर, लॉटरी हा. बघा आमचं प्रेम आहे तुमच्यावर. आणि लास्ट बट नॉट लिस्ट आयेशा मेहबूब शेख. तुमचं कुठं आहे? आयेशा मेहबूब शेख, थँक्यू व्हेरी मच. आता हा ये. ठीक आहे ठीक आहे, ॲग्रीड ॲग्रीड. आता पटापटा वाचतो. दोन मार्ग आहेत. एक सगळ्यांच्या समोर द्यायचं, फोटो काढायचा, किंवा एक मी घेऊन बसतो, तुमचं नाव सांगायचं. काय 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 ताक अहमद शेख, फिरोजा एच पटेल, आओ गुड. शाहीन नवीलाल शेख, का घ्या की आता द्यावं ना. हेच आहेत. हॅलो. नसीमा शेख संधी सोलापूर, वा वा, या 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 या. नसीमा सईद बीड, ऐका. नईम सर लेकर जाओ, नईम सर लेकर जाओ. फिरोज शबीर मुलानी, सबिउल्ला तिरुपंतूर. आ जाओ सब बीड के. ओके, जरा आता मी करतो. आता मला माझ्या पद्धतीनं करू द्या. जहीर अहमद, बशीर अहमद मुजावर, वसीउल्ला निरपुतूर, क्या सॉरी, मैनुद्दीन मुजावर हडप सर, आओ जल्दी. क्या ते आणा इकडे माझ्याकडे, ते घ्या. पटेल समीर लाडखा, या लवकर. वा. वाह वाह वाह. शेर खान रुस्तुम खान पठान. असू दे. एजाज सत्तार खान, आओ जल्दी. यूनुस सुल्तान तांबटकर, वाह, वेरी गुड वेरी गुड. यूनुस अभी जरा ठहरो, करते मैं. क्या तुझ करता ना मैं बरोबर. फिरोज खान है क्या? फिरोज खान, आओ आओ आओ. फिरोज खान लो लो तुमचा सर का लो ना. उस्मान अब्दुल तांबोळी, जा घ्या, चल देतो ते. एडवोकेट बिलाल गाजी कागजी है क्या? जाओ दे. हाँ. फैयाज अहमद आदम इनामदार है क्या? आओ आओ. वसीम सैफी, गुलाम नबी इंडीसी मुंबई, आओ. सॉरी इद्रीसी, बराबर है, लिखे लिखे लिखे. वसीम खान पुणे, गुलाबराव धमाळ खंडाळा, राजू अकबर हैदराबाद है, हुमायून मुरसल, बर ठीक है. लियाकत रफीक नाशिककर, है. शिकलगार निसार इलाही, आओ जल्दी. शिकलगार लो 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 लो, क्या भी लो. सरफराज सैयद अहमदनगर, हाँ ठीक. शेख अफरोज सलीम, बर. अनूप
वावस्थी पुणे, मंगेश नेहरकर पुणे, शेख फिरोज चांद, आओ जल्दी शेख साहब, चलो। नादिर नूर खान, शेख फिरोज हसन राजूभाई अहमदनगर, फार चांगलं काम केलं आहे सर। मंसूर इकबाल पटेल है क्या, आओ। हेलो। रोशन शेख है क्या, रोशन शेख, इरफान शेख, रोशन का ले लो। इरफान है क्या, इरफान किधर है, हाँ ले आओ चलो। इस्माइल मोहम्मद शेख, सैयद अफजल अब्दुल कादिर, हाँ ले लो। अफराज पठान है क्या, अफराज पठान है क्या, अफराज पठान, अहमद क्या मालूम नहीं मुझे। फरजाना डांगे चले गए वो। ये कराड़ वाले कौन है क्या, लेके जाओ, देंगे। मुमताज जाफर शेख, फिरोज शमसुद्दीन मुल्ला है क्या, कौन है उनके दोस्त कोई, फिरोज, फिरोज, हाँ लो। फिरोज शमसुद्दीन मुल्ला, अलीना बी जब्बार शेख, सूरज अमीर कुलकर्णी, सूरज, मोहम्मद हसन फकीर, मोहम्मद साहब, मग मुल्ला अशरफ अदम है क्या, लेके जाओ। सलीम नूर मोहम्मद पटवेगार है क्या, कोल्हापुर को कौन है क्या। शेख मंसूर इब्राहिम, इम्तियाज मोहम्मद साफ नदाफ कोल्हापुर, कोल्हापुर सगळे गेले। काजी ताजुद्दीन, अब्दुल सत्तार सिद्दीकी, मकबूल, सैयद मोहसिन जलाल, मोहम्मद राजा, मोहम्मद वसीम खान, नूर असलम, मुजाम असलम शेख है नहीं, शेख तैयब शबीर है, मिनाज निजाम सैयद, मिनाज सैयद, मुजफ्फर मजीद सैयद, तो असलम जमादार, अरे किधर गए असलम भाई, आओ ना। मीर इसाक सुलेमान शेख, असलम है ना, मीर इसाक, मीर इसाक शेख, जरा ठहरो। सलीम अब्दुल शिकलगार, नजीर हुसैन शिकलगार, एडवोकेट रियाज जमादार, एडवोकेट रियाज जमादार, ओ यस, एडवोकेट खतीब वकील,
लेके जाओ। रियाज मकबूल डॉक्टर तैयब शेख नहीं है। फरीद अहमद खान लेकर जाओ। इमरान मियां बेग, इमरान मियां बेग। मिसेस सबा इस्माइल शेख। दाऊद खान, दाऊद खान। जुल्फिकार अहमद हबीब। नाव सांगा ना, लगेच सांगतो। आयनापुरे पूरा नाम सांगा ना। संपलं संपलं। हेलो, तुम्हारा नाम क्या? हाँ, इस्माइल मोहम्मद। आपल्याला ह्या 1.5 दिवसामध्ये अजून चालायला पाहिजे होतं, अजून विचार मिळायला पाहिजे होते, हे अपुरं पडलं किंवा माझं अजून लोकांनी ऐकायला पाहिजे होतं, असं सगळ्या बाबतीत अपुरेपणा राहील. पण इंग्रजीत एक म्हण आहे, इनफ इज नॉट ऑलवेज गुड. मला पुरेसं झालं, आता काही नको असं म्हणणं म्हणजे तो थांबला. तर नॉट इनफ हे फार चांगलं असतं, की पुरेसं वाटलं नाही म्हणजे अजून पुढे प्रक्रिया चालू राहते. तर ह्या दृष्टीनं मी गेले 1.5 दिवस हा सगळं पाहतोय आणि यांचं संघटने पाहतोय, तर मला फार आनंद आहे. कारण मी अनेक संघटना चळवळी केल्या, तर त्यातलं संघटनाशास्त्रातलं थोडंसं मला कळतं. आता प्रश्न असा आहे की इतक्या दिवस समाजामध्ये उदासीनता होती. तर उदासीनता जे घालवतात त्यांनाच पुढे नेतृत्व करावं लागतं. म्हणजे तुम्ही जर डोक्यात असा विचार मांडला असेल की उदासीनता घालवण्याकरता आपण आणि नेतृत्व करायला दुसरे, तर असं घडत नसतं. म्हणून जो उदासीनता घालवतो समाजाची, तोच आपोआप नेता होतो. कारण नेता ही प्रक्रिया तुम्ही स्वतःला आपण नाही करत. लोक म्हणायला लागतात तुम्हाला, थोडा रामराम वाढतो, सलाम आलेकुम वाढतं, मग आपलं समजा बहुतेक लोक आपल्याकडनं अपेक्षा करताय, मग आपण जबाबदारीनं बोलायला लागतो. उगाच आपलं चौकात बोलतो तसं बोलून चालत नाही, आता लोक एवढे मला बघतात, असं ते प्रक्रिया आहे. म्हणून उदासीनतेपासून सुरुवात केली तर कोणी आपल्याबरोबर स्पर्धा करत नाही. कारण उदासीनता नसताना तुम्ही गेला इलेक्शनच्या वेळेला तर कोणाला तरी तिकीट पाहिजे असतं, तुम्ही कोणातरी बाजू घेता, मग तुम्ही कोणाला तरी नको असतात, तर स्पर्धा असते. आता हे स्पर्धारहित काम आहे. जो काम करेल तो उद्याचा नेता. ओपन ग्राउंड आहे. मी अहमदनगरचा आहे, तर आमच्याकडे ख्रिश्चन लोकांचं कॉलेज होतं. माझ्या काळात सगळं जिल्ह्यात एक होतं अहमदनगर कॉलेज, आणि सगळ्यांना फुटबॉलची आवड. तर मी झालो GMCचं सेक्रेटरी, आणि माझ्याकडं आले 100-125 अर्ज फुटबॉलच्या टीममध्ये का निवडायचे 11, 1-2 जादा राखीव म्हणून. तर ते आमचे एक सर होते, तर त्यांना म्हणले कसं काय करणार, फार अवघड आहे, भांडण होतील. ते म्हणले बिलकुल होणार नाही, ओपन गेम खेळायचा. तर तिथे आमच्याकडं कोठी किंवा संगम असं म्हणतात, तिथे ख्रिश्चन वस्ती आहे, तिथे ग्राउंड आहे. तिथं कोणी येतील, तुम्ही 11 लोक उभे राहा इथे, आणि तुम्ही 11 लोक इकडे उभे राहा, म्हणजे काही खेळण्यावर नाही ठेवायचं, आणि त्यांच्या मॅचेस लावायच्या. तिथले लोक फार दर्दी आहेत, ते जो नीट खेळत नाही त्याला दगडच मारतात. त्यामुळं शेवट शिल्लक 11च राहतात, म्हणजे कोणी म्हणत नाही मला टीममध्ये घ्यायचं, इतके लोक दर्दी असतात. तर तसं समाज हा आपल्यापेक्षा दर्दी आहे. म्हणून आपण उदासीनता घालवताना जे काम करतील त्यांनाच लिडरशिप मिळेल, म्हणजे त्यांना जबाबदारी घ्यावी लागेल. म्हणजे हे पार्ट टाईम जॉब नसतं. सामाजिक काम जे एकदा जबाबदारी घेतली की लोक तुम्हाला लीडर मानायला लागतात, मग आणखीन जबाबदारी येते. असं करता करता तुम्हाला कधी आपण जबाबदाऱ्या घेतल्या ना आपण कधी या कामात गुंतलो हे कळत नाही, आणि मग एके दिवशी ढक्कन खुलतं. ढक्कन खुलणं म्हणजे त्याला सिनेमा धंद्यात म्हणतात. म्हणजे एन चंद्रा म्हणजे हा आमचा युक्रांचा कार्यकर्ता चंद्या नार्वेकर, पण ते एन चंद्रा म्हणल्यावर चालतं इंडस्ट्रीत नाव. तर तो एडिटिंगमधला मास्टर आहे. तर तो तेजाब सिनेमा चालू होता. तर मला तिथं बसूनच गप्पा मारायला सांगितलं. त्यावेळेला आत्ता कॉम्प्युटर वगैरे एवढं नव्हतं.
तर ती माधुरी दीक्षित असं 1, 2, 3 गाण्याचं एडिटिंग चालू, ते असं हात वर केलं की तो कट करायचा. आपल्याला काय दिसतं की ती सुंदर नसते, पण एडिटिंग केलेलं असतं. तर त्यावेळेला तो मला म्हणाला, ही पोरगी आहे ना माधुरी दीक्षित, हिचं ढक्कन खुललं आहे. म्हणलं म्हणजे काय, ढक्कन खुललं म्हणजे काय? तर आधीपर्यंत ती अभिनय करायची, आता ते जे करेल त्याला लोक अभिनय म्हणतील. म्हणजे समाज कार्यकर्त्याचा सहज भाव होतो, सहजच करतो तो. त्याला काही मुद्दाम जाहिरातही करावं लागत नाही, मी करतो असं कुठं सांगावे लागत नाही, लोक मला बोलू देत नाही असंही तो कधी म्हणत नाही. त्याची खुणा आहेत. खरा सच्चा सामाजिक कार्यकर्ता झाला तर तो कुरकुर करत नाही कुठली, मला बोलू देत नाहीत किंवा समाज बेकार आहे. समाज बेकार तो आला कशाला? समाज कधीही बेकार नसतो बरं का, हे पहिलं लक्षात घ्यायचे. काही काही गोष्टी ठरलेल्या आहेत. दुसरी गोष्ट आहे, काही काही सूत्र लक्षात ठेवायचे. समाजाला आपली फार गरज आहे असा गैरसमज करू नका. समाजाला आपल्या कल्याणाची फार आस लागली असाही भ्रमात राहू नका. मग का करायचं सामाजिक काम? तर हे केल्यानं आपल्याला आनंद मिळतो, आणि आनंद मिळतो आणि सहजपणे, काहीतरी कसरत, त्रास, त्याग असं काही नाही. तर असं जेव्हा व्हायला लागतं तेव्हा ढक्कन खुल्लं म्हणतात. आम्हा लोकांचं ढक्कन खुल्लं बिहारला. आम्ही त्यावेळेला मेडिकल कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होतो, आणि तिथं दुष्काळात काम करताना एके दिवशी बाहेर मोर्चा आला महिलांचा 60-70, आणि आवाज होता, हमें भगवान मिल गया. तर आम्ही त्या वयात असतातच सगळे वाह्यात. तर म्हटलं आपण गंमत करू, आपण खाली जाऊ आणि कोणीतरी भगवान असेल त्याला विचारू की तू भगवान आहे का? मग त्याला हो म्हणावंच लागेल ना लोकांपुढे. मग म्हणल्यावर त्याला विचारू आम्ही, ही दुनिया तू तयार केली का? मग तो होच म्हणेल. मग त्याला सांगू, अरे तुला अक्कल नव्हती काय? कशी दुनिया केली बेकार? विषमता, द्वेष, मारामाऱ्या, दंगे धोपे करून करायची, नीट करायची नाही. तर जे जमत नाही तो उद्योग करायचंच नाही. असं म्हणायचं म्हणून आम्ही बाहेर आलो. 5 जण होतो आम्ही मेडिकल स्टुडंट, गया जिल्ह्यामध्ये. आता तिथं नक्षलवादी आहे. आणि ते 60-70 महिलाचा मॉब मार्च करत आर्मीसारखा आमच्या अंगावर आला, आणि आपी भगवान हो, भगवान मिल गया. ते दरवाजा लावलेल्या ह्याच्यात मठामध्ये बाहेर बोलत होते, आणि आम्ही दरवाजा उघडल्यावर ते आम्हालाच म्हणाले. तर आम्ही घाबरलो. हे गंमत वगैरे ठीक आहे, पण कोणी आपल्याला देव जर म्हणलं ना तर फार भीती वाटते. सामाजिक कार्यातली खरी भीती आहे, लोक खरोखरच आपल्याला देव मानतील, आणि मग आपल्याला सगळे करामत दाखवावं लागेल. त्या अवस्थेकडे जायला बरं वाटतं, पण ती अवस्था पूर्ण झाली असं जर समाज म्हणला तर डेंजरस आहे फार. कारण भलतीच जबाबदारी. शेडगावला, नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यात हरिजनांना मी घेऊन गेलो. तर तिथला जो होता मठाचा अखंडानंद महाराज, त्यांनी प्रतिज्ञा केली की कुमारसाहेबचा मुलगा मरेल, अस्पृश्यांना घेऊन आला वगैरे, आणि मी पाणी पिणार नाही. आणि ते परवण्याला निघून गेले. तेव्हा मला मुलगाच नव्हता. तर ते झालं, आणि त्यांना पॅरालिसिस झाला. कोणाला? त्या अखंडानंद महाराजांना. हे मला काहीच माहीत नाही. तर मी एकदा 4 वर्षांनी तिथून जात होतो त्या गावापासून. तर म्हटलं आपले जुने लोक असतील तर जावं, भेटावं. तर ते वेड्यासारखे वागत होते, म्हणजे इतके आनंदित झाले होते. काही असं बोलायचे असं समाजातले, ए चहा करू, ए भुकडी आण, ए दूध आण, ए साखर आण, आणि हसायचे. आपण काही म्हणले काय होतं विचित्र. आणि नंतर तपास घेतल्यावर असं कळलं की तेच मला दत्ताचा अवतार मानत होते. कारण ते महाराज ज्यांनी मंदिर बंद केलं ते उघडचं, मंदिर खुलं केलं म्हणून हा दत्ताचा अवतार. आपल्या मागास बुद्धीच्या मध्ये लोकांना काही ना काही लॉजिक सोडवावंच लागतं, हे लक्षात घ्या. तर आयदर तुम्ही लॉजिक द्या नीट, नाही तर आम्ही आमच्या पद्धतीनं सोडवतो. पहिला दत्ताच्या मंदिरातले बाबा होते, त्यांनी दत्त मंदिर उभं केलं, आणि त्यांनी मला शाप दिल्यानंतर तेच गेले, तर मीच दत्ताचा अवतार, आणि आम्हाला जनतेला खुलं केलं. म्हणजे हे काय म्हणतो मी, हे सामाजिक कामामध्ये आनंदाचे खूप मजा असतात. कौटुंबिक याच्यामध्ये फार तर काय, नातू झाला, मुलीचं लग्न झालं, एवढेच आनंदाचे भाग असतात. याच्यात आनंदाच्या जागा खूप असतात, पण ढक्कन खुलावं लागतं, मुक्त मनाने काम करावं. तर आमचं ढक्कन केव्हा कळलं, ते आम्हाला देव म्हणले. आम्ही घाबरलो, आणि घाबरल्यानंतर आम्ही त्यांना म्हणलं की आम्ही देव नाही, हम मेडिकल कॉलेज पुणे के छात्र है, हम भगवान नहीं है. ते म्हणले आप है. आम्ही म्हणलं नाही बरं का. तर मी म्हणले ते काय ऐकायलाच तयार नाही, आणि त्या उलट अशा उलट्या आबोटन करून एकमेकांना टाळ्या मारल्या. मी म्हणाले होते की नाही, बरोबर कन्फर्मेटेड टेस्ट झाली, कारण आम्ही भगवान नाही म्हणालो. तर भारतातल्या गरीब माणसाची,
मुस्लिम, हिंदू, ख्रिश्चन असं काही नाही त्याच्यात. भारतीय गरीब माणूस त्याची व्याख्या अशी आहे की जो म्हणतो मी देव नाही, तेवढ्याच लोकात देव असणे शक्यता आहे. जो स्वतःला देव म्हणतो तो हमखास नसतो. हे एवढं कळलं आहे बरं का लोकांना. तर आम्ही जेव्हा म्हणालो हम भगवान नाही आहे, त्यावेळेला त्या फार खुश झाल्या की आपण कसं ओळखलं बरोबर. तर ते काय ऐकेनात. मग आम्ही त्याला म्हणलं आत या, चहा तुम्हीच करा, आम्हाला पाजा, तुम्ही काय 60-70 आहोत. आणि आम्ही भगवान का, भगवानांनीच प्रश्न विचारला भगवान का. तर त्यांच्याजवळ त्यांचं लॉजिक होतं. ते म्हणाले आम्ही तिथे जेवायला देत होतो आणि व्हिटॅमिनच्या गोळ्या देत होतो. तर महिलांच्या मुलींच्या MC बंद झाल्या होत्या, पण आम्ही खायला दिल्या आणि न्यूट्रिशन झालं आणि त्या गोळ्या थोडं आम्हाला इंजेक्शन द्यायची भीती वाटायची. आम्ही फुल डॉक्टर नव्हतो म्हणून आम्ही गोळ्या जास्त द्यायचो व्हिटॅमिनच्या लोहाच्या. बरं पुण्यामध्ये डॉक्टर लोक आम्हाला काय 5-5 हजार गोळ्या द्यायचे, ते किरकोळ असतं, पैशाला गोळी असते ती. तर त्यामुळं जी शरीराची ठेवण असते की रक्त नाही अंगात, खाणं नाही, त्यामुळे म्हणून MC बंद झाली होती, MC चालू झाली. आणि दुसरं ज्या बाळंतपण झालेल्या बायांना छातीला दूध येत नव्हतं, ते दूध यायला लागलं. तर त्यांचं म्हणणं हा चमत्कार जिथे होतो त्याला भगवान म्हणतात, आणि हे तुमच्या दवाखान्यात जे येतात तिथेच झाला. गावामध्ये दुसरे डॉक्टर आहेत, तिथल्या दवाखान्यात जाणाऱ्या लोकांचा झाला नाही. म्हणून आम्ही एकमेकींना विचारलं, तर माझ्या मुलीची सुरू झाली MC, तुझ्या झाली. हे सगळे कुठे जातात? तर एक मठ होता, त्या मठात आमचा दवाखाना होता. वो पुनावाले लोग आहे वहाँ, तर वो भगवान आहे. आणि तिसरा प्रश्न विचारला, तुम्ही पुण्याचे, आम्हाला पुणे माहीत नाही, आमचं गाव एवढं छोटं रजोली म्हणून गाव होतं, तुम्हाला इथे कोणी पाठवलं? देव हा न पाठवता येतो. तर तेव्हा आमचं ढक्कन खुललं. त्या रात्री आम्हाला झोप आली नाही. आम्ही 5 जण होतो आणि सगळे असे नुसते डोळे म्हणून पडलेलो, आणि सकाळी फ्रेश. आणि आम्ही एकमेकांना सांगतो मी झोपलो नाही, कोणी झोपलो नव्हतं. रात्रभर असं वाटत होतं की आपला पंख फुटलेत आणि आपण विहरतोय, आणि एकदम कधी न मिळालेली आयुष्यातली रेस्ट मिळाली. तर हे सामाजिक कामाचं असतं. याच्यात धर्माचा काही संबंध नाही आहे. आपण धर्माचा वापर कुठे करतो? तर बौद्धिकदृष्ट्या मागासलेले आहेत. 90% लोक कच्चे असतात. काल मी सांगितलं तुम्हाला 5% सच्चे असतात, 5% लुच्चे असतात. त्या 90%शी कम्युनिकेशन करायला, त्या संवाद साधायला फक्त त्याच्या धर्मातल्या गोष्टी त्याला ज्या माहीत झाल्या आहेत तोपर्यंत त्याचा उपयोग करतो. पण मग आपल्याला करायचं आहे काय? तर ह्या समाजातलं माणुसकीचं किंवा लोकांत पडलेलं अंतर कमी करायचं. अंतर वाढलं की माणुसकी संपते, आणि माणुसकी आणायची असेल तर अंतर संपवावं लागतं. तर ज्या समाजात माणुसकी संपते त्याचं अंतर कमी करायचं असतं, तर ते करण्याचं काम आहे. मग याच्यामध्ये कुठं आला धर्माचा प्रश्न? पण आता जर मुस्लिम आला आणि त्याला म्हणलं सलाम अलैकुम, तर त्याला वाटतं हा मला ओळखतो. दुसरा भेटला राम राम, तिसरा भेटला नमस्कार, चौथा भेटला धनगर आहे, आपल्याला माहिती आहे, तर पण तू धनगर आहेस मला कळले. मग त्याची जात काढली आणि नुसता म्हणले जय मल्हार, किती खुश होतो. जय मल्हार म्हणले की त्याच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटतात. तुम्ही करून बघा. आपला पालकमंत्री आहे ना राम शिंदे, त्याला साहेब नका म्हणू. काल तो लग्नात माझ्या हाताला बसला होता, त्याला साहेब म्हणले की तो आणखीन असा ताट बसायचा असं का. उगं बॉडीगार्ड आहेत म्हणून तो साहेब आहे. 6 बॉडीगार्ड होते, कोणी लोक भेटत नव्हते, पण 1-2 लोक म्हणले जय मल्हार, तर असा एकदम मोकळा झाला, लगेच त्याच्यातला साहेब गेला बरं का. ते एवढ्या करता सलाम अलैकुम, जय मल्हार, जय भीम हे सगळं आहे, पण त्याच्यात अडकू नका कधी, त्याच्यात अडकू नका. त्या नुसतं दुसऱ्याच्या खिडक्या उघडण्याचा भाग आहे. मुद्दा काय आहे की माणसातले अंतर कमी पडले तर व्यवस्था आपोआप त्याला देते. अन्न न मिळणं हा माझा तुझा प्रश्न नाही, आणि आपण किती पुरे पडणार आहोत, हा एक व्यवस्था आहे. लोकांना अन्न मिळालं पाहिजे. मग खाजगी प्रश्न कोणते? ते त्याचा प्रेमभंग झाला, त्याला आपण काही करू शकत नाही. आपण त्याला बस सांत्वन करू होतं. आपण नाही का, कोणी म्हातारी मेली काही करता येत नाही, आपण अरे म्हातारीच होती, मरायचीच होती, तसं प्रेम होतंच म्हणजे प्रेमभंग होणारच वगैरे असं सांत्वन करू शकतो. पण अन्न नाही मिळालं हा प्रश्न वैयक्तिक नाही, निवारा मिळाला वैयक्तिक नाही, पोलिसांनी दम दिला हा प्रश्न वैयक्तिक, व्यवस्था आहे. आणि त्या व्यवस्थेला वाकवायला लोकशक्ती लागते. आणि ज्या क्षणी तुम्ही म्हणता मी अल्पसंख्याक आहे,
त्या क्षणी तुम्ही लोकशक्ती उभी करायला अपात्र ठरता. कारण असं आहे, लोक कोणाच्या मागे जातात हे लक्षात घ्या. आपल्या देशामध्ये इतके गरीब लोक आहेत, त्यांना समांतर सत्ता केंद्र लागतं. त्यांना मी करतोय बाबा माझ्या परीनं, म्हणजे आमच्या लातूरवाल्याला मी नंतर हेच घेणार आहे, त्याचं बौद्धिकच घेणार आहे. मला जमत नाही, मला यश मिळत नाही, मला लोक रिस्पॉन्स, हे कधी बोलायचं नसतं. बोललं तर लोक म्हणजे याला कोणी रिस्पॉन्स देत नाही, मी तरी कशाला देऊ. तुम्हीच गाडी करता लोकांना, मला पाठिंबा देऊ नका. तर समांतर सत्ता केंद्र असो, त्याची कोणतीही गरज भागवण्याची शक्ती प्राप्त केली पाहिजे. आणि ती शक्ती कोणात असते? ती संख्येत असते. गरीब असो, मूर्ख असो, पागल असो, तरी तो आपला असं म्हणण्याची तुमची कुवत वाढली पाहिजे आतून. माझ्याकडे एक 4-5 लोक आहेत. तुम्ही जर कोणी म्हणला तर डॉक्टर किती काही बोलतो आणि किती वेळ ऐकतात, तर मी म्हणतो तो गेल्यानंतर माझी ही सहनशक्तीची साधना आहे. मूर्खांच्या बरोबर बोलू द्यायचं, त्यांना सहन करायचं. ही कारण सहनशक्ती पण पाहिजे ना, वाढायला पाहिजे. आणि दुसरं, एकटा झिरो असतो, काय लक्ष सांगतो पण लक्षात घ्या, एकटा झिरो असतो, पण सगळी संख्या जर असली तर आपण हिरो असतो. इतकं सोपं आहे. म्हणून माझ्यामध्ये अशी कोणतीही प्रवृत्ती नको की लोकांना वाटेल याच्याबरोबर जाऊ नये. म्हणून आपल्या देशामध्ये 12 धर्म आहेत, एवढ्या जाती आहेत. मी कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, याचा शक्यतो बेपत्ता असलो पाहिजे आपण. मी जर सारखं ब्राह्मण म्हणायला लागलो तर लोक म्हणतील बुवा हे तू शहाणा, तू सगळं, तर का आम्हाला कशाला घेतो. तर मला सगळे पाहिजेत हे एकदा म्हणल्यानंतर लोकांना तुमचा सुगंध येतो. तुमची प्रत्येक जन्मानं मिळाली जाते त्याची दुर्गंधी येते. मग मी असा प्रॅक्टिकल विचार केला की लोकांना दुसऱ्याच्या जातीची दुर्गंधी येते, हे जर खरं आहे, आणि जात ही मी निवडलेली नाही, धर्मही आत्ता पाहिला तर तो जन्मानंच बहुतेक किती लोकांनी 18 वर्षात संज्ञान झाल्यावर कबूल केला धर्म. म्हणून खरं तर अशी सिस्टीम पाहिजे की 18 वर्ष झाल्यानंतर पाहिजे तो धर्म घ्या. मी माझ्या मुलाबाबत केलं, त्याला 18 वर्षापर्यंत मानवता धर्म शाळेत केलं. त्याचं नाव कबीर. आईचं आणि वडिलाचं त्याला दोघांच्याबद्दल समान राहावं म्हणून कबीर उमा कुमार, म्हणजे आईचं नाव उर्मिला, त्याचं आडनाव काढून टाकलं. आडनावामध्ये जात दिसते ना आपल्याकडे. आणि 18 वर्षानंतर त्याला सांगितलं तुला पाहिजे तो धर्म घे, आणि सगळ्या धर्माची पुस्तकं आणून दिली. त्यांनी 1 वर्ष अभ्यास केला ना, असं सांगितलं की मला असं वाटतं की सगळेच धर्म बरे वाटतात आणि सगळेच धर्म चुका वाटतात. म्हणजे हनुमान गेला सूर्यावर, हे मी आता 18 वर्षी संज्ञान झालं मान्य करू का? मी अंधारात मान्य केलं असतं 1 दिवसाचा असताना, जर शिक्का मारला असता हिंदू, तर मग हिंदूचा हनुमान सूर्यावर जातो. मुस्लिमाचं म्हणलं काय, तर म्हणलं ते पाहिलं तर तो काय वरून चादरीवर येतो ना आकाशातून, देवदूत वगैरे असं, तर त्याचं ते कथा आहेत. हां, तर ते कसं म्हणलं ऐकू, तर त्यांनी सांगितलं मला की ही चाइल्ड सायकॉलॉजी आहे. आणि आत्ता त्याचं म्हणणं 10-15 वर्षांचं मी खरं पाहतोय, मुलांच्या करता चॅनल सुरू झाले तर त्याच्यात सर्वात जास्त पॉप्युलर हनुमान आहे. तर स्पायडरमॅन अगदी सरळ रेषेत आडवा उभा चालतो ना, आपला हनुमान छान वाटतो लोकांना जगातल्या. तर धर्मामध्ये चाइल्ड सायकॉलॉजी एक आहे, कारण जन्मानं द्यायचं आहे म्हणून. आणि आपण आता सामाजिक कार्य करतो म्हणजे आपला पुनर्जन्म असतो. आपण 18 वर्षांतर बुद्धीनं स्वीकारलं आहे. आणि तुम्हाला असं कोणी सांगितलं नाही की तुम्हाला सगळे रिस्पॉन्स देणारे, सगळे सहकार्य करणारे, सगळे इथून तिथून खरं बोलणारे कार्यकर्ते मिळतील किंवा जनता तशी असेल का? माणसांचे साचेत का? गणपतीचा साचा असतो तर साच्यात माणूस आहे, 2 कुठली माणसं समान नाही. प्रश्न असा आहे की तुम्हाला लोकशक्ती स्वीकारायची आहे आणि तुम्हाला जे चुकीचं आहे ते बाजूला काढायचं आहे समाजातून, म्हणजे हस्तक्षेप करायचा आहे, समाजाला डिवचायचं आहे आणि समाजाला चांगलं काय ते सांगायचं आहे, म्हणजे हस्तक्षेप करायचा आहे. तर शक्ती पाहिजे. बिगर शक्तीच्या माणसाला काही किंमत नसते. जगामध्ये सत्याचा विजय होतो असं आपण मनाला पुन्हा पुन्हा सांगतो, आश्वासन देतो, पण सत्याचा विजय आपोआप होत नाही. सत्याच्या मागे सामर्थ्य जेव्हा जेव्हा उभं होतं त्याच वेळेला त्याचा विजय होतो. इस्लामच्या इतिहासामध्ये सुद्धा काही खलिफांना बलिदान करावंच लागले ना. करबला काय, तर सामर्थ्य असलं तरच सत्याचा विजय होतो. पण सत्य आणि सामर्थ्य एकत्र आणायचं आहे.
म्हणून नुसतं सत्य बोलून माझं सत्य असं नाही चालत, तर आपल्याला ग्रुप वाढवताना अनाग्रही वृत्ती, म्हणजे समजा माझा असा प्रस्ताव आहे म्हणायचं, म्हणजे आम्ही असं शिकवतो माझं असं मत आहे असं कधी बोलायचं नाही. मत म्हणजे माझा अहंकार अधिक हा विचार, हे मेरा प्रस्ताव आहे. मग दुसरा म्हणतो मला असं वाटतं. मग सगळ्यांचं म्हणून जे येतं कॉमन मिनिमम, लसावी म्हणतात त्याला, लघुत्तम साधारण विभाजक, तो निर्णय, आणि त्या निर्णयाला मेन मानायचं. हे एकदा लक्षात आलं. आणि दुसरं आपली सायकोलॉजी बदलावं लागते सामाजिक कामात. आपल्याला आधी मित्रांचे गट करायची सवय असते, साहजिकच. लहानपणापासून आपण वाढलो, कुटुंबातून गेलो तर आपण मित्रांकडे सुरक्षित वाटतो. तर सामाजिक कामामध्ये मित्रांचे गट करायचे नसतात. सामाजिक कामात फक्त कॉम्रेड असतात, साथी, म्हणजे एका दिशेनं जाणारे, एका रस्त्यानं जाणारे, एका दिशेला जाणारे लोक. म्हणून कॉम्रेड हे नातं एकदा इतकं मोठं झालं की मग मित्र हे करमणुकीचा, रिलॅक्सेशनचा विषय असतो. पण याच्यात परत आपली मैत्री केली की जर आता आपण या संघटनेमध्ये माझी शाहींची खास मैत्री झाली की तुम्हाला वाटणार यांचा गट झाला, तर गट होऊ द्यायचे नाहीत कधी, हे लक्षात घ्या. हे गट आणि माणसाला सुरक्षित वाटण्याकरता व्यापक जगामधली मानवता वगैरे म्हणायला ठीक वाटतं, पण त्याच्या सुरक्षित वाटतं आपल्या गटात. आपल्या नगरचे मुस्लिम बघितले तर विभागलेलेच की नाही. मिसगड ट्रस्टच्या लोकांना बाकीचे मुसलमान साथ देत नाही. वो बोले काय म्हणतात माहिती आहे, वो तो मारवाडी से हुए ना, वो मारवाडी आहे, नाही बाकी मानत बाकीचे. तर हे जे आहे असं एक तर असं आहे की हिंदुत्व आल्यानंतर असं काय धर्मांतर झाल्यावर मागचे दोष टाकून देतो काय. आता आप पार्टी झाली, एवढी चांगली झाली, काँग्रेस आणि बी जे पीला, म्हणजे काँग्रेस नसलं बी जे पी, बी जे पी नसलं काँग्रेस, असे अडकलो होतो आपण. त्याच्यातून त्याने मार्ग दाखवला. पण त्याच्यातला समाजवादी गट, मेधा पाटकर आहे, योगेंद्र यादव आहे, ते समाजवादी चळवळीतले दोष घेऊन आले. ते परिवारवाद, तू मी मागचा समाजवादी म्हणून तुझं माझं जमणार, बाकीचे सगळे वाईट. इथं आला होता योगेंद्र यादव, त्याचा गुरु माझा दोस्त असला, तर त्याला मी तो म्हणला आपला पाठिंबा, म्हटलं थांब जरा, कारण मला असं वाटतं की तुम्ही मागून जे आले ते दोष घेऊन आलात की नाही. तर इथले मुस्लिम हिंदूमधून आल्यामुळे हिंदूचे सगळे दोष, जात हे ते घेऊन आलेत. म्हणजे म्हणून हिंदूमध्ये काम करून त्यांचा पाठिंबा मिळवायला जी विद्या लागते तीच विद्या मुस्लिमांचा पाठिंबा मिळवायला लागते. आणि ती जर विद्या मिळाली तर त्याच विद्येने इतरांचा पाठिंबा मिळवत येतो. म्हणून धर्माचा संबंध आला कुठे? संबंध आला आपल्या संस्कारातून बाहेर येण्याचा. आपलं जे छोटं छोटं असतं, आपलं जे चांगलं आहे, आणि हे मी स्वतः तुम्हाला उदाहरण सांगतो. मी जर घेतलं आणि मला काही त्याच्यात अडचण नाही, मी जात नाही मशिदीत, पण मला इस्लाममधलं असं एकमेकाच्या खांद्याला खांदा लावणं फार आवडतं. कारण माझ्या गावात मी पाहिलं आहे की आमच्या देशमुखाला सगळे लोक येऊन पाया पडायचे, म्हणजे असं कपाळ घासायचे पायावर. स्वतः डोळ्याने पाहिलेलं आहे, म्हणजे अशी जुनी गोष्ट आहे, प्राचीन इतिहास नाही. आणि तो काय करायचा, एक दोन माणसं त्याचे तिथं बसलेले, असं पाया पडायचं आणि ढुंगण हलवायचं. तर किती खोळकळा हल्ला त्याच्यावर निष्ठा. त्या गावात, राशीन गावात मी वाढले, तर तोही जिवंत आहे ना अजून. तर मी देवाची प्रार्थना करतो जाहीररित्या, आई, ते आमची जगदंबा आई, मालकाच्या पायाला घट्टे पडले आणि लोकांच्या कपाळाला घट्टे पडले, त्यांना 4 पाय दे म्हणून. म्हणजे पहिल्यांदा लोकांना वाटले की असं काय मालकाला, कारण इतका लोड आहे ना पायावर त्याच्या, तर म्हणून त्याला 4 पाय दे म्हणून. तर मुद्दा असा आहे की हे जे सगळं जुनं आहे ते सगळं घेऊन आपण इस्लाममध्ये आलं. पूर्वीचं सगळं घेऊन मर्याई, अमुक तमुक, कोंबडं कापणं, हे ते अंधश्रद्धा घेऊन बौद्ध झाले. बौद्ध धर्म झाला म्हणून ते सगळं गेलं असं नाही आहे. मग असं असताना कशासाठी आपण त्याला चिकटून राहायचं? आपण सगळ्यातलं चांगलं घेऊयात ना. तर मला ते पायावर डोकं घासण्यापेक्षा छातीला छाती लावणं, तर हा संघटनात्मक कार्यक्रम होऊ शकतो. तुम्ही आपलं जर दल वाढवायचं असेल, शांती दल, तुम्ही आपले बाजारगाव जा, नगरचे लोक तर वाळकीच्या बाजारात जा, सांगलीचे तर आजूबाजूला जा, तिथलं गावं जे काय असेल बाजारची, बाजारगावं हे मेन असतात ग्रामीण भागात. आणि तिथे गेलो काही कार्यक्रम नाही, नुसतं छातीला छाती लावायची. पहा तुम्ही काय होतं. आम्ही त्यावेळेला हातात हात घेतला, ते 74 साली अस्पृश्य होती, तर हातात हात द्यायचे नाहीत, कारण त्यांना वाटायचं काहीतरी होईल गडबड. आणि आम्ही म्हणत, अगं मावशी दे ना हात, अगं दे. जो हात देत नाही तो अस्पृश्य.
पुढच्या बाजाराला गेलो 3 महिन्यांनी की ते आधी उभं राहायचे, धंदा पाणी बंद करून हात करून तयार. हात 5,000 वर्ष हाताला स्पर्श नाही झालेला इतरांचा, तर हात थरथर थरथर कापत असायचे. आणि मुस्लिम कॉमन माणसाचं एकमेकाशी बोलून सामुदायिक शहाणपण असतं. एकटा शहाणा असेल नसेल. तर मी इथे जेव्हा मोदींचं हे सुरू झालं कत्तल तिकडे, तेव्हा पुण्यामध्ये फिरू नये म्हणून इथं परिषद घेतली. तर परिषदेमध्ये मी इकडं बसतो नेहमी डेक्कन जिमखान्यावर, रुपाली बिपाली. ते सोडून मी जिथे मुस्लिम सामान्य जमतात चहाला त्या हॉटेलमध्ये बसायला लागलो दिवस. बाकी कोणी म्हणलं भेटायचं तिथे हॉटेलमध्ये, नाही यायला काय झालं. तर तिथल्या गप्पा ऐकल्या. ते म्हणायची ये कुमार साहब तो अच्छा आदमी दिखाई देता है लेकिन वो फॅशनेबल समाजवादी होगा. आता मी म्हणले काय भानगडे, हे केल्याशिवाय तुटत नाही अडथळा. तर फॅशनेबल म्हणजे हमाल पंचायतचे बाबा आढाव, ते हमाल त्याच्यामध्ये याच्या बाबा आढावचं समतेचं भाषण पहिल्या धारेचं कडक, आणि दुसऱ्या दिवशी दंगलीमध्ये हमाल पुढे मुस्लिमांना खून करायला, सुरे घेऊन यायला. तर याला ते फॅशनेबल बोलतात. मग जे तुमच्या जीवनात नाही ते तुम्ही बोलला तर ती फॅशनेबल झालं, ते बोलण्यापुरतंच मर्यादित. तर ते आपल्या जीवनातही आलं पाहिजे. नगरला दंगे झाले त्यावेळेला कोण का नाही आलं, रस्त्यावर थांबा, ए थांबा काय चाललंय, आणि कसलं काँग्रेसचं आणि कसलं काय, कोणाचं नाही, बेवारशी आहे. नगर आपलं 3 वेळा एक आमदार झाला, तो दंग्यामुळेच झाला. कोण आलं तिथे, आणि आसिर मास्तर झाले तर त्यांनी बैतुल मालमध्ये पैसा खाल्ला. त्यांनी वक्फ बोर्डाची किंवा आपली कोटला मैदानची जमीन बिल्डरला विकले. तर मला सर म्हणाले नगर के लोग बहुत नालायक है. म्हणलं मुस्लिम तो कम से कम अच्छे हैं. ते म्हणे मुस्लिम तो सबसे नालायक है. म्हणलं तुम्हाला तो हक्क आहे, माझा काय अनुभव आहे तसा नाही, मला तो हक्कही नाही. तर म्हणलं मैं नगर को जाऊंगाच नाही, यहाच मरूंगा. मुंबईत मेले, ते गेले नाहीत. अरे पण का नाही गेलात, आता आम्हाला माहिती आहे ना, वक्फमध्ये पैसा खाल्ला ना, बैतुल मालमध्ये पैसा खाल्ला. तर मुस्लिम मानसिकता अशी आहे की इतर मुस्लिमेतर पुढाऱ्यांनी भ्रष्टाचार केला तर चालतोय, पण मुस्लिमांनी वक्फमध्ये नाही करायचं, त्याला त्याची माफी नाही. ते इमान आहे, म्हणजे इमान लहान झालं आहे. खरं म्हणजे बैतुल मालमध्ये कोणी खाल्लं तरी त्याला फेकायला पाहिजे, पण त्याचं इमान इथपर्यंत आलं आणि ते कडक आलं. मग आसिरला फेकून दिलं ना, एकमेव माझ्यानंतर आसिर झाले आमदार, ते फेकून दिले त्यांनी. तर हे सरांना मी म्हणतो काय चाललं आहे सर, तुम्ही कशासाठी पैसे, नोकरी लावायला 15,000 की, अरे कुमार खाना पडता है. मतलब माझा अनुभव असा नाही, वो पैसा खाने की जरूरत नहीं, वो मुझे फिर क्यों दिया, लोगों ने वोट क्यों दिया, मैंने पैसा दिया था का बोलो. तर आपलं प्रामाणिकपण ठसठशी झालं पाहिजे आणि त्याची जाहिरात आपण नाही करायची, लोकांना वाटलं पाहिजे. तर हे असे काही जे फॉर्म्युले आहेत ते सगळीकडे समान आहेत. आत्ता मी जर 1-2 वर्षापूर्वी नगरला आलो असतो, मी किती वेळा प्रयत्न केला नगरला येऊ, आपण मीटिंग घेऊ, तर लोक काय म्हणायचे माहिती आहे, आणि नगर कुछ बच नाही अच्छा आदमी के. तर ते चव नाही असं नाही, लोकांची उदासीनता फार आहे. ते उनको कोटकरच चाहिए का असं म्हणता. म्हणजे जो खून करतोय, मारामारा करतोय, त्याला कॉर्पोरेशनचा अध्यक्ष त्याच्या मुलाला. आणि तो इतका येडा की एकदा मी याच्यात बसलो होतो पूनममध्ये, SM जोशी होते त्यावेळेला 10-15 वर्ष. तर ते कोतकर आलं लांबून, त्याला काय बाकीचे SM जोशी काय नाही, डॉक्टर भेटले आणि काय डॉक्टर कसं तर मोठमोठ्याने बोलायला लागलं. आम्ही बोललो, मला जरा लाज वाटली. म्हणलं बसा बसा अर्जुनराव, ते हे SM जोशी, आणि कुठले गावचे, आणि जमीन किती, आणि त्यांची चित्र बघ किती. अरे खूप वेळाचा बाजारिक प्रत्यक्ष घडलेलं सांगतो मी. आणि हे नगरचे लीडर झाले. लीडर कोण असतं माहिती आहे का, ते लोकांच्या बुद्धीचं कंपाऊंड असतं की याच्यापेक्षा नगरच्या लोकांची बुद्धी जास्त आहे असा पुरावाच मिळू शकत नाही. ज्या वेळेला कोटकर अध्यक्ष होतो नगराध्यक्ष, त्याच्या आधी एक मटकेवाला अध्यक्ष होता, त्याच्यानंतर बार्शीकर होते, तर बुद्धी किती हे लक्षात येतं ना. मग ती बुद्धी वाढवायचा प्रयत्न का नाही केला कोणी, आणि ते करायला लागले तर मला सल्ला जाऊन द्या हो, असलं काही सांगायचं नसतं, तेवढ्यापुरतं तेवढं बोलायचं लोकांची. मला कोण सांगतात, नगरचे माझे मित्र शाळेतले, आहे असलं सांगायचं नसतं म्हणजे लोकांना. तर लोकांना शहाणे करण्याची आता गरज वाटली म्हणून आत्ता यशस्वी होईल. हे शांतीदल 2 वर्षापूर्वी काढलं असतं तर काहीच नाही. कोण घाबरते ते राठोडला. इकडं आपले पण पोरं यंग क्लबमधले,
तो तिकडे नुसत्या सरहद्दीवर उभं राहायचं, ये पुढे अल्लाहू अकबर, हर महादेव, अल्लाहू अकबर, आणि कुठेच येत नाही पुढे. आणि थोडासा आळस आहे लोकांमध्ये. ते करकरे म्हणून गांधी खुनामध्ये होते ना, तर ते नाशिकला जायचे, 15 दिवस राहायचे. पूर्वीची गोष्ट आहे. त्यांचे खानावर सेंट्रल गेस्ट हाऊस. तर ते तिथे यायचे आणि बंगालमध्ये मुस्लिम एरियामध्ये स्त्रियांवर एवढे अत्याचार झाले, इतकं घाणघाण भाषेत लिहायचे. आणि त्यांनी तो मदनलाल पहावा, ज्यांनी बॉम्ब टाकला पुढे गांधीवर, त्याला सेंट्रल हाऊसमध्ये जेवायला होतं आणि जेवण झालं 5 रुपये द्यायचे, फुकट जेवायला 5 रुपये. आणि 8-10 दिवस झाले की म्हणायचे, तुम्हाला आम्ही फुकट खाऊ घालतो, दंगा करा ना नगरमध्ये. तर म्हणला, नगर, त्या पहावाने म्हटलं, नगरचे लोक एवढे भारी आहेत किंवा आळशी आहेत, ते दंगाच करत नाही. तर त्याचं जेवण काढलं म्हणून तो खाली गेला आणि नारळवाला होता त्या आपल्या इमारत कंपनीमध्ये, म्हणजे कापड बाजाराच्या तोंडाला ते बोळ येत होते तिथे. तर त्यांनी ते सुरी घेतली तिथे. तर तो म्हणतो, अरे मला का मारतो? तो म्हणला, काहीतरी करून मला दंगा करायचा, तुला मारल्यावर लोक चिडतील म्हणाले, म्हणजे हिंदू मुसलमान दंगावे. त्याने चाकू मारायचा प्रयत्न केला, लोकांनी चाकू काढून घेतला. नगरचे लोक म्हणले, ह्या करकरेच्या म्हणण्यावर कुठं दंगा होतं का? आणि करकरेने काय पुस्तक लिहिलं म्हणून ते खरं मानायचं काय? म्हणजे नगरच्या लोकांना दंगा अजिबात आवडत नाही. म्हणजे आळस तरी, म्हणजे आरामशीर गप्पा बिप्पा मारून हे काय दंगे धोपे करायचे? आपली वाड्यात राहायचं, गप्पा मारायच्या, अशीच संस्कृती. तर ही संस्कृती बिघडवून करायची म्हटलं तर मधला टप्पा भैया येऊन गेला तिथे. पण आता भैयाही गेला. मग हे काय आता सगळं हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून जर कोणी म्हणालं की मी फक्त सामाजिक काम करतो, राजकारण करत नाही, राजकारण करू नका दैनंदिन, पण राजकारण मी समजून घेत नाही म्हणणारा हमखास चुकणार. यू हॅव टू बी पॉलिटिकली करेक्ट ॲनालिसिस करता आलं पाहिजे. कारण आपण मतदार आहोत ना. आपलं ॲनालिसिस आपण केलं नाही तर लोकांना काय सांगणार? लोकांचं ॲनालिसिस कसं करणार आपण? तर प्रत्येक सामाजिक मत, विधायक असो, संघर्ष असो, त्याला राजकारणात काय चाललं आहे हे समजून घ्यावं लागतं. ते डोक्यात ठेवून काम करावं लागतं. हा एक तिसरा मुद्दा मला सांगायचा होता. आणि ते केल्यानंतर यश मिळतं. मी निवडून आलो आमदार म्हणजे चौका सभा घेतल्या आपण आणि लोकांना सांगितलं. नसतं घेतलं तर कुठून येतं? म्हणजे तुम्ही चांगले आहेत म्हणून लोक तुम्हाला ॲटोमॅटिक नाही निवडून देत. कधी जावं लागतं. 3-3 मिनिटाच्या मी 50 सभा एका दिवसात घेतलेत. तर हे मी सांगतो की आपण ॲक्टिव्ह राहण्याचा संबंध आहे. आणि मग थिअरी बरोबर का, जावेदनी सांगितलेलं बरोबर का, इरफाननी सांगितलं बरोबर का, यांनी सांगितलेलं, शाहींनी सांगितलेलं बरोबर, हे केव्हा लागतं? खाली टेस्ट लागली तेव्हा कळतं. त्याच्या आधी आमक्याची थिअरी नको आणि तमक्याची थिअरी नको, ही आपली पण एक थिअरी असते. कोणाचीच थिअरी नको असा ही थिअरी असते बरं काय. पण याचा अर्थ तुम्ही ॲक्टिव्हिस्ट झाला की त्याला बरोबर कळतं काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं. तर ॲक्टिव्हिस्ट राहायला पाहिजे, जनरल लीडर झालं पाहिजे. नगरमधल्या कौम का नेता असं म्हणलं ना की लोक त्याला पाळल्यासारखं वागतात. या अरे मुसलमानांचे नेते आले, ते आपल्यालाही बरं वाटतं. पण कौम का नेता ही गोठ्यात पाळण्याची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. आणि कौम अशी असते की कौम कधीही आपला नेता तयार करत नाही. मी काय सांगतो लक्षात घ्या. बाबासाहेब आंबेडकरांना महार समाजानं निर्माण केलं नाही. कारण बाकीचे काय महार म्हणतात, ते महार मी महार, मग मला काय नाही मानत. बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण काय ऐकतं, माझं का नाही ऐकत? सुरू झालं. ज्या कौमी नेत्याला इतर कौमचे लोक आकार देतात आणि संमती देतात त्याला कौम मानते. हे लक्षात घे, याचं गणित पहा. ज्याला बाहेरचे लोक किंमत देतात त्याच आपल्या माणसाला लोक मानतात. तर हे सगळं लक्षात ठेवून माझं म्हणणं असं आहे की आपण जर आता काय होतं, सेक्युलरिझमची शक्ती कुठून येणार? सेक्युलरिझम ज्याला जीवनाची गरज आहे, तर ती अल्पसंख्याकांना गरज आहे. हे मोदी साहेबांचे आपल्या उपकार आहेत. त्यांनी सांगितल्यामुळे आता गरज वाटायला लागली, नाही तर चर्चेत सुटायला लागले, घरवापसी प्रश्न आले, लव जिहाद आले, साईबाबा तोडा आले, हे नाही तर तुम्हाला पसंत नसलं पाकिस्तानात जा सांगायला लागले. म्हणून आता आपण स्वतःला भाग्यवान म्हणलं पाहिजे की आत्ताच आपल्याला काम चांगलं करता येईल. पूर्वी नसतं करता आलं. म्हणून पॉलिटिकली समजलं. आणि आत्ताची जर तुम्ही संधी गमावली तर पुढं करता येणार नाही. आणि मी जेव्हा सांगितलं की लोक उदासीन आहेत आणि नेते विहीन आहेत, तिथं आपण काम केलं तर नेते होऊ, तर उद्या नेते होण्याचा चान्सच जिंदगीतला गेला तुमचा. कारण आयुष्य किती असतं आहे.
60-65 वर्षी एनर्जी संपते, 35 वेळी अक्कल येते. तर आता ह्या 1-2-3 वर्षात जर काम जो करेल तेच पुढचे नेते, मग ते राहतात पुढेपर्यंत, लॉंग राहतात. तर ही संधी घ्यायला पाहिजे. आणि त्याचं दृश्य स्वरूप आहे ते शांती दलाचे ठिकठिकाणी मोर्चे आले. ते मोर्चे काय करतील, म्हणजे आता समजा 2 ऑक्टोबरला मी असं ठरलं आहे की पुण्यामध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चनांचा पाठिंबा मिळाला तर, आणि बाकी तरुण कॉलेजचे, तर मी 5-6 हजाराचा मोर्चा काढीन. आता काय म्हणतात, तुम्ही तर का हरलेले लोक आहात समाजवादी, म्हणजे मी समाजवादी जरी असलो तरी मी समाजवादी पक्षात नव्हतो, तरी पण म्हणतात ना टी व्हीवर, अरे तुम्ही हरलेले आम्ही जिंकलेले असं. तर जेव्हा मोर्चा पाहतात म्हणजे ते म्हणतात तुम्हाला खाली शक्ती नाही, आणि मोदीची शक्ती 30%ची, आणि आपण जेव्हा खाली शक्ती हलवायला लागतो त्यावेळेला बाकी हलायला लागेल. आणि आजचे नेते काँग्रेसचे आपल्याला चेहरे त्यांचे खराब झालेले वगैरे सगळे दिसतात. उद्या त्यांच्यातून नवीन नेते येतील, कारण हे चालणार नाही त्यांच्या लक्षात येते. आपण इकडे बाहेर चालू आणि सगळ्यांचे म्हणून लोकशाहीचा एक दबाव, 30% दबाव झाला की सत्ता पलट होतो. 30%ला काय लागतं आहे, फार काही विषय लागत नाही. तर हे शक्ती, लोकशक्ती बांधणं, पॅरलल पॉवर सेंटर, संसदीय लोकशाही एक पॉवर आहे, पण भारताची लोकशाही जनआंदोलनातून, सत्याग्रही जनआंदोलनातून आलेली आहे. भारताचा स्वातंत्र्यलढा जगात घडला नाही असं, हा शस्त्रांनी झालेला आहे. म्हणून इथे ज्या ज्या वेळेला लोकशाही काजळली जाते त्या त्या वेळेला जनआंदोलन बाहेर येतं. JP आले, मधल्या काळात अण्णा हजारे आले, लहान लहान माणसांना सुद्धा मोठे व्हायची संधी मिळाली, आणि त्याच्यामधून मग लोकशाही करेक्ट होते. अशी हे गंमत आहे. तर आपण सत्याग्रह जनआंदोलन याच्यावरही वर्कशॉप घेऊ, पुढे मागे इथं घेऊ, नगरला घेऊ, सांगलीला घेऊ, कोल्हापूरला घेऊ. कारण जर तुम्ही हिंसा केली तर तुमचा पराभव होतो, पहा तुम्ही कुठेही. आणि हिंसा नाही केली की अडचण येते. मला महाराष्ट्रातला मिसा कायदा झाला म्हणजे कोर्ट बेट काय नाही, तुम्हाला पकडून टाकणार, आणि वाक्य एकच, गुन्हा नाही. तुम्ही बाहेर असाल, समाजात भाषणं कराल वगैरे, तर समाजात अशांतता पसरते. म्हणून भाषण झाले की अटक, भाषण झाले की अटक, हे आणीबाणीच्या पूर्वी होतं. तर मला खूप आनंद व्हायचा की इतकं सरकार एका माणसाला घाबरतं. तर तसं झालं पाहिजे. आणि मग त्या सत्याग्रह आंदोलन जर नसतं आणि मी जर एक दगड मारला असता तर माझ्यावर जी केस लावली असती त्याच्यातून बाहेर पडता पडता नाकीनऊ आले असते. हे तुरुंगात गेले की पुन्हा बाहेर आंदोलन वाढायचे. फार गमतीशीर आहे सत्याग्रहाचं. तर त्याचं आपण केव्हा तरी एकदा सांगू. पण ते आता मला 40 वेळा अटक झाली, तर आम्ही आयुष्यामध्ये ते वापरून बघितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अपयश मिळूच शकत नाही. म्हणून निराशा बिराशा जे असतात ना, तर ते मी असं म्हणतो की आपल्यामध्ये काहीतरी अलगपणाचे अंश, जातीचे, धर्माचे किंवा उदासीनतेचे किंवा आपल्या कौटुंबिक निराशाचे, म्हणजे आमचा डॉक्टर आहे समजा, खूप चांगलं काम करतो आणि उद्या बायकोवर भांडण झालं तर इकडं काम नाही करणार, असे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणच्या निराशा आलेल्या असतात. तर हे सगळं काढून टाकून आपल्यामध्येच बदल करायचे असतात. पण कधीही हिंसेचा आधार न घेतला आणि तुम्ही सत्याग्रही पद्धतीने जन आंदोलन केलं आणि प्रत्येक धर्मातली सच्चाई घेतली. आता बौद्ध धर्मात काय करुण आहे, उगा आपलं जय भीम करत फिरायचं म्हणजे लोक येतील आपल्याबरोबर, हे खरं नाही. पण जर बुद्धासारखंच आपण वागायला लागलो, मला दुसऱ्याची वेदना कळत नसेल तर मी चांगला माणूस नाही, माझ्यातली करुणा शक्ती वाढली पाहिजे. मला ख्रिश्चनांचं कळलं पाहिजे. ख्रिश्चन म्हणतात ज्याचा कोणी वाली नाही त्याचा तू हो. मला होता येते का? मग ते कार्यक्रम सांगत होते आम्ही काय करतो मुश्ताकबाई, तर मला तेच वाटलं ते सगळे ख्रिश्चनांना ते अगदी आवडणारे कार्यक्रम होते. इथे जर मी सांगितलं की मी इमानवाला आहे आणि मी 2.5% जकात देतो, सामाजिक कामाला 2.5% देतो, तर आवडणारच आहे ना. कसं नाही आवडणार? तुम्ही जर सांगितलं मी सत्य जी कास कधीच सोडत नाही, मी हिंसा कधीच करत नाही आणि मी जरुरीपेक्षा या समाजाकडनं मागतच नाही, मला जेवढं जरुरी, कारण मी मरणार आहे, मी जरुरी तेवढं घेईन, त्याला अपरिग्रह म्हणतात. तर तुम्ही सच्चे हिंदू होता, सच्चे मुसलमान होता, सच्चे ख्रिश्चन होता, सच्चे बौद्ध होता. प्रश्न कुठे आहे? कारण सामाजिक कार्यकर्त्याला हे झाल्याशिवाय कामाला यशच मिळत नाही. तर हे असं आहे. माझ्या दृष्टीनं आता 2 दिवस झाले हा सगळ्यांचे कष्ट मी पाहतोय, तर ते कष्टाला फळ आलं म्हणजे बरं वाटतं ना. म्हणजे काय होतं, आणखीन कष्ट करावं वाटतं, मग चांगलीच गोष्ट आहे ना, बरं का.
तर ते ह्या दृष्टीनं माझ्या दृष्टीनं पॉझिटिव्ह झालं आंदोलन. आता मला शाहीन सांगत होता की काही लोकांना नाराज झाले, आमचे मतभेद वगैरे, आणि ते गेले, तर काय हरकत नाही ना. पण जो आहे ग्रुप तो आपण होमोजेनियल करून टाकलं, करून दाखवलं आपण, तर ते परत येते. तर याच्या दृष्टीनं मी आता तिकडे जातो जरा, पण मी पठाण सर आणि तुम्ही एक मतानं जे कराल त्यात शक्ती आहे. एक मतानं एक सेंट्रल कमिटी करा, फार मोठी करू नका, बोलवलं की येतील एवढी छोटी करा, संयोजन समिती. याला आता अध्यक्ष सेक्रेटरी करू नका. आणि मग विभागाच्या मिटिंगा घ्या, आणि ज्या वेळेला तुम्हाला कोऑर्डिनेशन कमिटीची गरज वाटेल, आधी तत्व सांगा, आम्ही हे काम करणार, आम्ही जाती धर्म सगळ्यांनाच मानणार आमचे, ही गोष्टी असं काही जे आपलं आहे, आणि आम्ही अन्यायाविरुद्ध लढणार, आणि विशेषतः दुसऱ्याच्या वरच्या अन्यायाविरुद्ध लढणार. दुसऱ्याच्या विरुद्ध अन्यायाबद्दल झगडलं तर तो आपला सख्खा नातेवाईक होतो. पहा तुम्ही करून बघा. स्वतःच्या अन्यायाविरुद्ध लढायची गरजच नाही, आणि मला नाही पडली गरज, का तर मी दुसऱ्याच्या अन्यायाविरुद्ध लढल्यामुळे माझंच धाक बसला. त्यामुळे माझ्यावर कोणी अन्यायच करत नाही. घरावर हल्ले बिल्ले केले तरी काय त्याचं विशेष नसतं, तेच घाबरतात. तर प्रश्न असा आहे की अन्यायाविरुद्ध आम्ही लढणार. मग कोणाला ॲडमिशन नाही मिळाली, कोणी का असो, त्याच्यावर अन्याय नावाची गोष्ट होती असं मला वाटलं, तर आम्ही सगळे मिळून लढणार. दॅट इज लोकशक्ती. आम्ही हिंसेचा आधार घ्यायचं काय कारण आहे? घटना आमच्या बाजूला आहे. हिंसा बेकायदेशीर काम करायला करावी लागते, पण राज्यघटनाच माझ्या बाजूला आहे. ज्यांना इतरांना काम करायचं त्यांनी हिंसा करावं किंवा भूमिगत काम करावं. मी ओपन काम करणार. आमचे 3 तत्व होते युक्रेनचे, ज्याच्यावर युक्रेन वाढलं 72 साली. जगातला कुठलाही अन्याय घालवण्याकरता एकच अस्त्र आहे, त्याचं नाव बोंब मारणे. अन्यायाविरुद्ध कुचू कुचू प्रायव्हेटली बोंब मारू नका. अरे काय यार बहुत अन्याय हो रहा है, ते रुकायला लागतात. बोलेगा कोण या, मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधणे, हे सगळं एकमेकाला पंक्चर करण्याचा उद्योग आहे. म्हणून आम्ही म्हणायचो अन्यायाच्या विरुद्ध तुम्हाला बोंब मारायचे असेल तर कच्चून बोंब मारा, खच्चून बोंब मारा, काळजापासून बोंब मारा. बोंबमध्ये काटकसर कशाला हो, इतर काटकसरीला आहेत ना. बोंब मारताना काढ, आणि बोंब पिस्तुलापेक्षा एक गनपेक्षा बॉम्बपेक्षा अत्यंत पॉवरफुल आहे. करून बघा तुम्ही, अन्यायाविरुद्ध बोंब मारून बघा. दुसरी गोष्ट, बोंब रस्त्यावर येऊन मारा, कारण सर्व दरम्यान पवित्र असलेली एकच गोष्ट तो म्हणजे रस्ता, सर्वांना पवित्र आहे. म्हणून रस्त्यावर या. आणि तिसरं, नाही तर येरोडा विद्यापीठाची पदवी घ्यायची तयारी ठेवा, कारण येऊन जाऊन भीती काय, तुला पकडतील, तुरुंगात टाकतील. तर मीच आधी म्हणतो ना, तर आमच्या युक्रांमध्ये 1.25 तासाचे 2 हे असायचे, कंपल्सरी ऐकायला पाहिजे, जेलमध्ये कसे राहावे. तर त्याच्यामुळे एवढं आकर्षण व्हायचं की काय बुवा, ह्या जुन्या लोकांना चान्स मिळाला, मला मिळालाच नाही. लवकर काहीतरी आंदोलन करा. ज्या समाजामध्ये जन आंदोलन होईल भारतामध्ये, तो समाज सत्तेला दाबून टाकेल, सत्तेला तो गाडून टाकेल. तर ही लोकशक्तीचा दबाव. आणि दुसरा असा आहे की आपण जर समजा आपल्यामध्ये जात ठेवली तर दुसऱ्याची जात ठेवायला आपल्याला परवानगी द्यावी लागते, नैतिक परवानगी देत. आणि ते दिलं की शत्रुपक्ष त्याच्यावरच करतो, खेळ करतो. आपल्यामध्ये जातीवाद असताना आपण नुसता बरोबर जोडला तर तो त्याला त्याच्यातून फोडतो. म्हणून माझ्या जातीवाद असून मीच फारकत घेतो. त्याला काय विशेष आवड नसतो. मी 3 महिने मराठ्यासारखं वागत होतो, म्हणजे आपण दुसऱ्या जातीत जायचं काही काळ. 3 महिने मी महाराष्ट्रासारखं वागत होतो, एक महिना मांग गरुड्यासारखं वागत होतो. त्यांच्या भाषा, त्यांच्या शिव्या, त्यांची स्टाईल सगळी त्यांनी बिलकुल आवड नाही, कारण प्रत्येक समाजात काही गोड भाग आहे. तोही आपला आता मराठा म्हणून जेवायला घालणारच घरी आल्यावर, कारण त्याची शेतीभाती असते वगैरे. असं बोलताना जरा स्टाईल आहे. समजा त्या पोरीला म्हणायचं की तू जरा इकडे बस या खोले, तर ते कसं म्हणणार मराठा, अय अय असं. ब्राह्मण असं तर कसं म्हणणार, जरा प्लीज बसता का इकडे. एवढंच फरक आहे ना, आहे का नाही का, प्लीज इकडे बसते का. आणि हे काय म्हणणार मराठा, अय अय असं. ते काही अवघड नाही ते, हे असं रूपांतर. आपण घाबरतो आपल्याला, मग माझं काय होईल, मी कालचा असा आहे. तर आपल्यामध्ये चेंज व्हायला घाबरल्यामुळे सामाजिक कामाला अवघड जातं. तर ढक्कन खुललं की स्वतःमध्ये बदल करायला खूप सोपं जातं. तर एवढं सांगतो, आणि तुम्ही यशस्वी व्हाल नक्की. आणि समजा काही लोक कंटाळले गेले तर बोंब मारत नका जाऊ. आम्ही गेलो तर त्या शिबिराला आणि त्याचं काय झालं नाही बुवा, कशाला, आपलं गप्प बसा ना. पूर्वी गप्पच बसत होता, शिबिरामुळे असं काय घडलं,
शिबिराला शिवाय देण्यात, गप बसा. बसायचं आणि आहे ते जे ज्यांना वाटते काम करून आनंद येतो ते काम करत पुढे जातील. इतका आवाढव्य समाज आहे, तर याच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे कुठं? किती लोक आले तरी आपण दुसऱ्या संघटनेचे काढून घ्यायचं काही कारण नाही, तेव्हा भीती असायचं काही कारण नाही. तर अशा पद्धतीने आपण संघटनाशास्त्र याचे पुन्हा पुन्हा ज्यांना राहायचं आहे त्यांचा प्रवास पुढचा अत्यंत इक्विप्ड, कुठल्याही पक्षाच्या पुढाऱ्यापेक्षा अधिक ज्ञानी, अधिक करेक्ट, पॉलिटिकली करेक्ट अशा भूमिका घेऊन आपण पुढे जाऊ एवढं सांगतो. आणि आपण आला त्याचा आनंद व्यक्त करून थांबतो. काही कमी जास्त झालं असेल तर ते मला दूषण द्या, पण व्यवस्थेला दूषण देऊ नका. आनंदात जा, खुश राहो, सलामत राहो, खुश राहो. सर, सांगता समारंभाचे अध्यक्ष आहेत, तेव्हा आता 2 मिनिटात आम्ही हे करतोय, तुम्ही थांबा. तर यांनी हां, नाहीतर दुसरी गोष्ट अशी की आता हे ॲक्शन प्लॅन संबंध थोडक्यात सांगण्याच्या अगोदर मी 1च मिनिट आयोजकाच्या तर्फे घेतो. आम्ही बजेट म्हणजे एकंदरीत चर्चा केली संदीप मी सरांनी मिळून, तर एक साधारण 80 लोक येतील आणि 20 लोक येतील असे 120चा आम्ही अंदाज केला होता. सर, मला अतिशय आनंद वाटतो की रजिस्टर्ड मेंबर्स 95. त्याचं मी म्हणजे थोडंसं विभागणी अशी केली. पुण्याहून 28 समाजकार्यकर्ते आलेत, मुंबईहून 12 आलेत. ह्या मुंबईचे सभासद मिळवण्यामध्ये डॉक्टर मल्लिका मिस्त्री आणि आमचे जाहीद आणि ह्या महिला, भारतीय महिला यांचं अतिशय योगदान आहे. अहमदनगरहून 11 लोक आलेत, सांगली मिरजेचे 11 आहेत, त्यानंतर साताऱ्याहून 6, कोल्हापूर 5, लातूर 1, बीड 3, सोलापूर 6, नाशिक 1, यवतमाळ 4, उस्मानाबाद 2, सुरतहून सुद्धा 1 प्रतिनिधी आलेत, 1, परभणी 1 आणि आणखीन 3 मला नंतर आले माहीत नाही नावं. अशा प्रकारचं हे कॉम्पोजिशन आहे. म्हणजे ही आपली कार्यशाळा, हे आपली पहिली अशा प्रकारची सभा राज्य पातळीवर त्यांनी ग्रासली, संपूर्ण राज्य पातळीवरची आहे असं म्हणायला हरकत नाही. याचं सर्व श्रेय मी डॉक्टर कुमार सप्तर्षी यांना देतो. आणि अशा प्रकारचे हे जे काही संघटन आहे, हा जो काही ग्रुप आहे, हा ग्रुप या विशिष्ट अशा प्रकारच्या कामासाठी किमान महिन्यातून एकदा इथं आम्हाला यायला परवानगी द्यावी, की जेणेकरून आम्ही ही जी काही आमची मशाल आहे ही अशी पुढे चालू करतो. अशी मी आमच्या खास करून IGC फोरममार्फत आणि हे शिक्षण समिती शाहीन शेख आणि मुंबई सोडलं तर बाकी सगळे खरे समाज कार्यकर्ते मिळवण्याचं फार मोठं कष्ट आणि प्रयत्न शाहीन शेख यांनी केलेले आहेत. मी फक्त निमित्त मात्र आहे एवढं मी पुन्हा पुन्हा सांगतो. त्या शाहीन शेखलाही आपण सर्वांच्या मते हे करावं एवढी मी एक आयोजक. तुमच्या प्रश्नाचं उत्तर, इथे तुम्हाला नॉनव्हेजचा खायला मिळणार नाही गांधी भवनमध्ये, बाकी खायला तर तो उपवास जेव्हा जेव्हा सहन होईल तेव्हा तेव्हा येत जा इकडे. आता शेवटचा महत्त्वाचा भाग ॲक्शन प्लॅनच्या दृष्टिकोनातून शाहीन शेख करतील आणि त्यानंतर समाप्ती होईल. कुणीही जाऊ नये कृपा करून. उपस्थित सर्व समाज बांधव, खरं म्हणजे कालपासून आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलोय. एक स्पष्टपणे आणि क्लिअर बोलायला हरकत नाही. कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. निमित्त मात्र म्हणून आम्ही काही लोकांनी पुढाकार घेतला आणि ह्या क्षणापासून आपण सर्वांनी एकत्रित म्हणून काम करायचं आहे. ह्यामध्ये कोण नेता, कोण पुढारी वगैरे असं काही नाही आहे. फक्त आम्ही निमित्त मात्र होते, हे फक्त तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. कारण सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर दुःख व्यक्त करण्यापेक्षा, त्या परिस्थितीवर रडण्यापेक्षा लढायचं कसं हे आजच्या ह्या 2 दिवसाच्या शिबिरातून आपल्याला शिकायला मिळालं आहे.
अक्षरशः झोपा उडालेल्या आहेत, वस्त्या वस्त्यांच्या मधल्या लोकांचे झोपा उडालेले आहेत. आमच्या भागामध्ये विभागणी व्हायला लागलेली आहे. आमच्या भागातले गाव भागातले मुस्लिम बांधव आमच्या खंडभाग हिंदू मुस्लिम चौकामध्ये या लागलेले आहेत आणि त्याचा फायदा बिल्डर घ्यायला लागले आहेत. म्हणजे तिथले गुंड घ्यायला लागलेले आहेत. कमी पैशामध्ये घरं घेणं वगैरे ताब्यात. अशा अनेक घटना घडतात, पण त्याची चर्चा होत नाही. गुपचूप चर्चा फार मोठ्या प्रमाणामध्ये होते. परंतु त्याला पर्याय काढायचा असेल तर आपण शांती दल, मग आम्ही ठरवलं की शांती दल ठीक आहे आणि हेतू प्रामाणिक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज शांती दल वस्त्या वस्त्यामध्ये उभा करता येतील का ते बघा. काही ठिकाणी टिपू सुलतान शांती दल म्हणतील, काही ठिकाणी म्हणतील बाबा संभाजी महाराज शांती दल म्हणतील, काहीतरी मौलाना आझाद, काहीतरी मला पण त्यामध्ये शांती दल नाव घाला असं एक काही मंडळींच्या मध्ये मी म्हणालो की बाबा आपण सर्व धर्म समूहातले सर्व संमेलन घेता येतील का. रमजानचा महिना येणार आहे. परंपरा आमची समतेची ममतेची बंधुभावाची आहे. आम्हाला कोणाला शिरकुंबा प्यायला तू रमजान ले म्हणायला लागत नाही. तो बिन सांगताच येतो आमचा बांधव. जे आमचे इतर समाजातले आहेत ना ते शिरकुंबा प्यायला बिन सांगताच येतो, त्याला सांगायला लागत नाही. आणि दिवाळीचे फराळसुद्धा त्याला सांगायला लागेल दिवाळी आहे तू फराळ आणून दे, न सांगताच ते फराळ येतात, कारण ती बंधुभावाची परंपरा आहे आपली. विभागीय पातळीवर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा वगैरे विभागीय पातळीवर स्वतःहून कुणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे. आता कुलकर्णी आमचा सूरज सारखं हतबल झाला होता आणि त्याचं हतबल होणं आणि त्याच्या प्रामाणिकपणावर त्याच्या निष्ठेवर मला आदर वाटला की तो अस्वस्थ होता. तो म्हणला की 2 दिन यहाँ बैठे अपन ने, 2 दिन सब चर्चा करे, आगे क्या करना का है वो जिम्मेदारी कौन लेने वाले. आप भी बोलेंगे स्टेज पर मैं जिम्मेदार लेती हूँ, मैं जिम्मेदार लेती हूँ, पर हकीकत में ये सब आगे गाड़ा कोणते भी चलाने होणे है, उसकी एक कमिटी भी होणे है, ये कोणते भी करणे होणे की नको. तो सारखा म्हणत होता. त्याच्या बोलण्यामधला प्रामाणिकपणा मला फार बरं वाटला. म्हणून मी काय म्हणतोय, डॉक्टर साहेब असतील, मी असतील आणि कुणी असेल, विभागीय पातळीवरच्या बैठका डॉक्टर साहेब घ्याव्यात. पश्चिम महाराष्ट्राची बैठक समजा पुणे सेंटर असेल, सांगली सेंटर वाटत असेल तर पश्चिम महाराष्ट्राची बैठक, दक्षिण उत्तर महाराष्ट्र म्हणून नगरला घेत असेल तर नगरमध्ये आपलं चांगलं काम आहे. तर अशा विभागीय पातळीवरच्या बैठका घेता येतील का. आणि शांती दल महाराष्ट्र समन्वय समिती किंवा संयोजन समिती आत्ता जे एका जिल्ह्यातून 8 आले असतील, 11 आले असतील किंवा एका जिल्ह्यातून 1 जरी आला असला तर तो संयोजन समितीचा सदस्य आहे असं गृहीत धरण्यात यावं असं मी प्रस्ताव मांडतो. मत मांडत नाही, कारण मत ह्या शब्दाविषयी मला आता जरा थोडं समजून घेता आलं. हा एक मला असं वाटतं. आत्ता सध्या सांगलीमध्ये सामुदायिक वाचन वगैरे ह्या मुली वगैरे वस्त्यांच्या मध्ये राम पुणे यांनी सरांची पुस्तकांचं सामुदायिक वाचन करतात. आपलं कुठली कॉलनी ती, त्या कॉलनीमध्ये आपल्या राजश्री राहतात ते साई कॉलनी वगैरे मध्ये वगैरे महिला एकत्र येतात आणि पुस्तक वाचतात प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी. आणि ते सगळ्या धर्मातले महिला येतात त्या ठिकाणी, ऐकतात आणि त्यामध्ये शांततामय सहजीवन एक पुस्तक छोटी वाचून काढतात आणि त्यातून फार चांगल्या चर्चा व्हायला लागल्या आहेत. सर्वांनी कृती आराखडा तयार करावा आणि मार्गदर्शन करावं तुम्हीच, आणि तुम्हीच सहकार्य करावं. कारण आपण सगळे मंडळी इतके दर्दीन इतके हुशार आहोत. जे बोलले नाहीत ते पण हुशार आहेत आणि जे बोलले ते पण हुशार आहेत. कारण जे बोलले नाहीत ते मला हळूच कानात बोलत होते, पण त्यांचं पण मला प्रचंड काम आहे. पण ते म्हणले आमना कुछ प्रसिद्धी नको आहे, मला क्या मैंने आत्ता काम करा, मैंने आत्ता काम करा. त्यांच्या बोलण्यामधला प्रामाणिकपणा दिसत होता. आता आहेत, मी त्यांचं पण म्हणजे सॅल्यूट म्हणजे त्यांचं कौतुक करतो. ते इथं बोलता आलं नाही म्हणून त्यांचं कर्तृत्व आणि कर्तबगारी कमी आहे असं कुणीच समजू नये असं माझं मत आहे. दुसरा, कुणी कोणावर रुसायचं, काय रुसायचं, काय नडलंय. गल्लोगल्लीमध्ये येतील ना जेव्हा मारायला, तोडायला, कापायला, त्यावेळेला मी रुसलोय असं म्हणून चालणार का आपल्याला. साहिर लुधियानीचं वाक्य मला आठवतं, आज अगर खामोश रहे तो कल सन्नाटा छाएगा. आज अगर खामोश रहे तो कल सन्नाटा छाएगा. हर बस्ती में आग लगेगी, हर बस्ती जल जाएगी. उस सन्नाटे के पीछे कोई नहीं रहेगा. आपणाला काय करायचं आहे, फक्त मुसलमान म्हणून एकत्रित यायचं का, नक्की यायचं आहे. पण मुसलमान म्हणून एकत्रित येत असताना आम्हाला इतर बांधवांना सोबत जोडायचं आहे. आणि हे 2 दिवस जे आम्ही ऐकलो आहे आणि ऑलरेडी आपल्याकडे जे विचाराचं मोठं भांडार आहे, विचाराची मोठी पुंजी आहे, ती फक्त पेरायची आहे. आणि पेरण्यामध्ये आपला कुठेतरी प्रामाणिकपणा असला पाहिजे ना, तो आहे. आत्ता गर्दीपेक्षा दर्दी मंडळी आहे. मला एवढं समाधान वाटलं की ही दर्दी मंडळी फक्त कुठंतरी एकत्र आणण्याचं निमित्त मात्र काम केलंय आणि ते फार मोठं काम अशातला भाग नाही.
आणि ह्यामध्ये सगळे आपण समान आहोत, कोण लहान मोठे श्रीमंत नाही, पण डॉक्टरांच्या सारख्या मंडळींच्या साध्या सोप्या भाषेतली मांडण्याची शैली आपण शिकली पाहिजे. साध्या साध्या भाषेमधले त्यांचं उदाहरण देणं, कुठल्या वेळेला काय बोललं पाहिजे हे सुद्धा आता जपून बोलायची वेळ आली आहे मुसलमान म्हणून. मला एक एक वेळेला सहज मंदिराजवळनं जाताना पण भीती वाटायला लागली, कोण गेला तिथनं, तो गेला बघा, तो गेला बघा. त्याच वेळेला हे घडलं बघा, असं वाटायला लागलं की म्हणजे एवढी असुरक्षितता कधीच बघण्यात आली नव्हती, एवढी भयानक असुरक्षित आहे. आता आमच्या ह्या फैरोजी आलेत, कॉलेजमध्ये किती दंगा झाला, मुलांनी एकत्र आला, मुस्लिम मुलं आणि हिंदू मुलं अशी विभागणी झाली आणि शिवसेना अमुक तमुक सगळे एकत्र आले. मिरजेसारख्या ठिकाणी किरकोळ गोष्टी होती. काय गोष्ट घडली होती त्या ठिकाणी? अफजल खानावरनं, तो पुस्तकातला अफजल खान रस्त्यावर आला तो भाग नंतरचा, पण अफजल खानावरनं दंगल फक्त बोलण्यातले वादविवादातून, आणि ती पेटणार होते तोपर्यंत तिथले शिक्षक आपल्या विचाराचे होते, त्यांनी हस्तक्षेप केला, पोलिसांना बोलवले. म्हणजे प्रत्येक संधीची ते वाट बघतायत, ते त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत. आपला हस्तक्षेप निर्णायक कसा तयार करायचा? शांती दलाचा हस्तक्षेप निर्णायक असला पाहिजे, त्याची ट्रेनिंग वर्षभर घ्यावं. पहिल्यांदा आपण स्वतः बदलूया आणि नेमकेपणानं काय करायचं हे नक्की ठरवूया. नेमकेपणा शब्द वापरते मग, त्याशिवाय आता आहे ते कुठल्या वेळेला काय करायचं प्रत्येकाला माहीत आहे. परंतु शांती दलाचं सर, मला असं वाटतं की डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, डॉक्टर पठाणांनी, महिन्यातनं एकदा इथं बसू, इथं एकत्रित बसू, आपापल्या खर्चाने येऊ, कोण कुणाला पद देणार नाही, मानधन देणार नाही, काय नाही. अमुक दिवस जायचं म्हटलं तर आपण काही नाही, जत्रेला वगैरे जातो, उरसाला वगैरे आम्ही सगळे जातो, स्वतःच्या खर्चानं जातो. ही सामाजिक बांधिलकी म्हणून आम्हाला देणं लागतं समाजाचं, म्हणून स्वतःच्या खर्चानंच यायला पाहिजे आणि ते करतोय म्हणून केलं पाहिजे. असं महिन्यातून प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी येता येते का आपण बघूया, किंवा सर्वांना ठरवूया. आत्ता इथून गेलो की पुढं काय करायचं? अच्छा हुआ उन्हें मुझे बोलने नहीं दिया, हमें रात कुछ निकल के जाने वाले. मैं क्या की रुसने की किसके पास, हमें क्या पुढ़ा रहेंगे? क्या है कि मेरी छोरी की शादी तुमने आयर दिया नहीं, मैंने ऐसा कुछ नहीं बाबा. क्या मैं सिर्फ निमित्त मात्र हूँ बाबा, नहीं तो तू मुझे इसमें का बहुत जिम्मेदार इंसान है, मैं कौन तू बड़ा लीडर है, मैं बहुत शाना इंसान है, ऐसे समझो नका. तो मैं एकच है, एकच घर के लोग हैं आपण, तू जाणं का ये ठीक नाही लागता, म्हणजे हे बरोबर नाही, हे अलगच सब चले. आता ती व्यक्ती त्याच्या ठिकाणी योग्य होती, कारण का त्याच्यावर एक विशिष्ट विचाराचा कदाचित प्रभाव असेल, विशिष्ट संस्काराचा प्रभाव असेल, त्यातून तो बोलत असेल, त्यामुळे त्याच्या ठिकाणी तो योग्य आहे. पण ज्यांच्याशी वाद त्यांच्याशी संवाद, गट असावे पण गटबाजी नसावी आणि मतभेद असावेत, परंतु बिनमुद्द्याचे मतभेद असता कामा नये. हे त्याला 3 कानमंत्र सांगितलं तर म्हणला ऐशी लई सुने महिने, पण ही कुछ बरोबर नाही. पण त्याच्याशी पक्की मैत्री करायची आम्ही ठरली. मग काय, मैं आने वाला तुमना मिलने वाला, आणि जितना ज़्यादा झगड़ा उतना ज़्यादा प्यार बढ़ते क्या है. सामने बोलने वाला इंसान प्यार बहुत करता असतं काय, पण तसं समजू नका आपली की ये सब गाडा लेके जाणे होणे. तर राष्ट्रीय एकतेच्या संदर्भात आता आम्ही प्रवचन आणि गाणी, राष्ट्रीय एकात्मतेवर असणारी गाणी, जबरदस्त काही गाणी आहेत आपले, म्हणजे साने गुरुजींच्या पासून असतील गाणी, काही नवीन लोकांनी गाणी बनवलेत. ते सामुदायिकपणे ह्या मुलींनी वगैरे सगळ्या त्या वस्त्यामध्ये गाणी म्हणायचे आणि लोक जमायचे. जसं डॉक्टरांनी सांगितलं, ढोल वाजायचे, सलीम भाई वगैरे ती टीम सगळी, आणि लोकांना एकत्रित बोलवायचे. कोणी काय बोलले नाही यापेक्षा आपण सर्वांनी मिळून काय केलं पाहिजे हे आपण ठरवूया. आमच्या इकडे आमदार सय्यद अमीन म्हणून आहेत, दुर्लक्षित राहिलेले व्यक्ती, ॲडव्होकेट जमादार ह्या ठिकाणी आलेले आहेत. ती फार ताकदीची व्यक्ती ह्या ठिकाणी बोलले नाहीत, परंतु मला इथं समजून घेऊन परत मला तिथं पेरणी करायचं असं ते म्हणाले. डॉक्टर सय्यद अमीन आमदार होते, त्यांनी छत्रपती शिवरायांच्यावर इतकं सुंदर पुस्तक लिहिलंय, पण ते पुढं येऊ दिलं गेलं नाही. त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण समजून घेण्याइतपत तुम्ही पात्र आहात, सक्षम आहात, हुशार आहात. ते पुस्तक सुद्धा आपण बाहेर काढून त्याचे पुनर्प्रकाशन सुद्धा करता येतं का पुण्यामध्ये. आणि एका मुस्लिम लेखकानं, एका मुस्लिम साहित्यिकानं आणि एक आमदार असणाऱ्यांनी जे पुस्तक लिहिलं ते मात्र चर्चेत आलं नाही. फार फंटास्टिक पुस्तक, आम्ही शिवजयंतीच्या वेळेला प्रत्येकाला फुकट खूप वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. आता ते एवढं जाड पुस्तक, त्याची किंमत 15 का 20 रुपये आहे, म्हणजे त्यावेळीची किंमत. आता ते 100-150 रुपयाचं असेल. ती पुस्तक आपल्याला बाहेर काढता येईल का ह्याचा आपण विचार करूया. प्रत्येकांच्या जवळ असणारं कौशल्य, क्षमता, त्यांनी जिल्हानिहाय बैठक आयोजित करण्याचा प्रयत्न करावा. हे मी मांडा लागलं पहिल्या बैठकीमध्ये. हे बेसिक आहे, फक्त आपली पायाभरणी सुद्धा नाही अजून, फक्त कुदळ मारली आपण. आता पायाभरणी वगैरे करायचं असेल तर सगळ्यांच्या संमतीने करूया. आणि प्रत्येकाने एकमेकांच्या मोबाईलवर बोला. काय आवडलं नाही यापेक्षा काय आवडलं एवढ्यावर बोलूया. काय आवडलं नाही पोटात घेऊ,
म्हणजे काय माझं म्हणणं आहे की सहमतीच्या मुद्द्यावर किमान समान कार्यक्रम आपण म्हणतो, जे आवडलं ते सोबत घ्यायचं आणि येणारा काळ माफ करणार नाही. वेळ पण कमी आहे, भावनेच्या भरात बोलत नाही, कारण झुंडीच्या झुंडी MMIकडे जर चाहायला लागल्या तर हातबल होऊन नुसतं बघण्यापेक्षा काय वाटणार नाही तुम्हाला. कारण जाणारी तरुण मुलं मुस्लिम समाजातली ते दोषी नाहीत. आम्ही पर्याय निर्माण करायला कमी पडतो, हा आपण गुन्हेगार ठरू शकणार आहे. योग्य पर्याय दिला तर ते नक्की तिकडून जातील, कारण ते भरकटून चाललेले आहेत. कारण धर्माच्या नावावरचं राजकारण किंवा पक्ष फार काय टिकत नाही. ते मुस्लिम लीग वगैरे राम पुनियांनी साहेबांनी सांगितले. तर आपण संयोजक समिती नेमूया आणि शांती दलाच्या माध्यमातून आपण काम करूया. आपण सर्वजण ह्या ठिकाणी आलात, काही जणांना बोलता आलं, काही जणांना बोलता आलं नाही, काही जणांना संधी मिळाली नाही. खरं म्हणजे इथून पुढची स्वतःहून जबाबदारी घेणाऱ्यांची संख्या नक्की आहे, ती आपण नियोजनपूर्वक करूया. आत्ता एक किमान ह्यातून करूया, किमान डॉक्टर साहेब एक करूया. आज किमान पुढच्या वेळेला तारीख ठरवू, किमान एकत्रित यायची तारीख ठरवूया. जे मधून निघून गेले त्यांच्याशी तुम्ही त्या ताकदीनं पटवून देण्याची क्षमता असणारी माणसं आहे, त्यांना त्या ताकदीनं पटवून द्या आणि त्यांना सोबत जोडून घ्या. अरे आपण सब मिलकेच करणं काय, इसमें कोण पुढारी बिडारी कोण नाही ना. आणि खरोखर आम्ही पुढारी वगैरे कोण नाही बरं का, बिलकुल नाही. ते डोक्यातनं काढून टाका. कोणीतरी केलं पाहिजे म्हणून एकत्रित होऊन हातबल होऊन आम्ही चर्चा करता करता हे सगळं एकत्रित करता आलं. कारण मुस्लिम महिला आंदोलनाच्या महिला कार्यकर्ते असू दे, ABC संघटनेचे पदाधिकारी असू दे, वस्त्यांच्यामधले NGOज असू दे, किती चांगले कार्यकर्ते आहेत आपले. एकमेकांना माहीत नव्हतं आपल्याला. आपण आपल्या तेवढ्या डबक्यामध्येच माझं मोठं जग आहे जसं बेडक्यासारखं, ते काय वाटतं तसंच वाटत होतं आम्हाला. पण आमचं व्यापक जग आहे. अनेक दर्दी हुशार माणसं आपल्यात आहेत. ते सोबत हुशार मंडळी एकत्रित येऊया, सगळी चांगली मंडळी एकत्रित येऊया आणि विभागीय पातळीवरच्या बैठकांच्या तारखा तुमच्याकडून येऊ दे. आपण ठरवण्यापेक्षा तुमच्याकडून येऊ दे. का विभागीय पातळीवरच्या बैठकांच्या अगोदर आपण पुण्यामध्ये एकत्रित एक बैठक घ्यावी का? वेळ कमी आहे, काळ कमी आहे, कधी खोटं झालं की काय होईल सांगता येणार नाही. मग तिकडून फोन येणार मला, अभी कर्फ्यू पुकारे गेला आहे, वहाँ क्या बोलने आता नाही, कुछ नाही, सब अमुक अमुक व्हायला, तुम्ही क्या इधर आते का निकल के, अशी म्हणायची वेळ येणार आहे. तशी वेळ येता कामा नये. सगळीकडची परिस्थिती भयानक आहे. आमच्या मिरजेला तर किती भयानक परिस्थिती आहे. ते मिरजेच्या ह्या मुलीसुद्धा आलेल्या आहेत. त्यांनी त्या भागामध्ये काम करायला आहेत. चांगल्या पद्धतीने काम करूया. सर्वजण आपापल्या ठिकाणी योग्य आहात, हुशार आहात, दर्दी आहात, सक्षम आहात, जबरदस्त क्षमता असणारी आपण सगळी मंडळी आहोत. पण ती क्षमता एकवटूया. प्रचंड क्षमता आहे पण विस्कटलेली आहे. ती फक्त ह्या शिबिराच्या माध्यमातून एकवटण्याचा प्रयत्न करूया, एवढी अपेक्षा व्यक्त करतो. हां, आणि सरांना विनंती करतो की मी थोडंसं बोलताना काय माझं चुकलं असेल तर मला माफ करावं. आणि एवढं बोलून मी माझं मनोगत संपवतो. जय भारत. डॉक्टर सप्तर्षी यांच्या आदेशानुसार ही जी काही काय म्हणायचं त्याला हां हे संयोजन समिती याच्यामध्ये पुणे, नगर, मुंबई, सोलापूर, सातारा आणि सांगली, कोल्हापूर असे 1 2 3 4 5 6 रिजनचे 6 प्रतिनिधी तात्पुरते अशा प्रकारचे एक स्थायी समिती काय तर म्हणूया. म्हणजे मग त्यांच्या वतीनं आपण निमंत्रण देऊन मग दर महिन्याला अशा प्रकारचे इथं बैठका बोलवता येईल. तर मला जरा थांबा, जरा बीड आणि बस किती झाले 1 2 3 4 5 6 7 आणि 8. हा, मग 8 एक ऑड करा म्हणजे 9 करा. नाही म्हणजे सांगली 1 आणि कोल्हापूर 1 कसं. हा 1 लातूर चालेल चालेल 9 करा. 2 जागा शिल्लक ठेवा. 1 2 3 मागून काही 4 लक्षात 5 6 7 11 8 लोकांची 9. कमिटी. आणि विशेष म्हणजे इरफान इंजिनियर आणि आपल्या पुनियानी साहेबांनी सुद्धा हाच संदेश किंवा सल्ला देऊन सांगितलेला आहे. आता मला फक्त एवढं सांगा, सगळ्यांनी म्हणून एकाचं नाव सुचवा, त्यांचं आम्ही घालतो. पुणे पुणे कुणाची इच्छा हात वर करा आणि त्याला मान्य घ्या. स्वतः सांगा. स्वतः पुणे हा फरीदा मुल्ला समजा दोघा तिघांची इच्छा असली ना तर येऊ दे. त्यांना ते जिल्हा कमिटी ठेवा आणि एक जण त्या तिघांना विचारून घ्या कमिटी. अहमदनगर 1 मिनिट
जरा थांबा मी युनुस जरा माझ्याकडे लोक आले तर जातो. हा, ते जा काय? जा हां. बरं का? ता- समजा स्वतःहून काम करायची इच्छा असेल युनुस तांबे. तर त्यांची लिस्ट करा अच्छा अच्छा. आणि जिल्हावार त्यांचा एकीकृत निधी. त्यानंतर मुंबई झालं सर दोन नाही जाऊ द्या करतो. मुंबई 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 ते हे काय त्याचं नाव तो नहीं नहीं कौन मुंबई का ये है ना क्या नाम उसका हाँ नहीं नहीं जेंट्स तो हाँ वो क्या नाम उसका हाँ अहमद खान नाही जी सर नाही, म्हणजे नाही. उपस्थित नाही ते कसं काय? एक कोणतरी मुंबईचा तो काय तो हाँ फरीद अशरफ क्या सूरज का फिरोज अशरफ मुंबई ठीक आहे. जरा थांबा. सोलापूर त्यात नुसतं उल्लेख करतो असं काय करताय. सोलापूर नसीम नसीम संदे हां. सातारा कोण कोण नाव काय जे हे आपले नाही 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 सातारे मी सांगतो की काय त्यांचं रियाज नियाज नियाज मिनाज मिनाज हां. मिनाज सय्यद. सांगली कोण सांगा सांगली सांगली हां सांगली ॲडव्होकेट हा म्हणा की हा हा म्हणा. बीड बीड नईमबाई करेक्ट. यवतमाळ का नाव इरफान शेख व्हेरी गुड नाव. आणि लातूर पाटील सलीम इरफान शेख क्या लातूर नाम बोलो समीर पटेल. अशी ही मग या समितीमार्फत आम्ही तुम्हाला हे करू आणि शेवटी बैठकीचे निमंत्रण पाठवू एवढं बोलून मी थांबतो. आणि आता फक्त आमचे हे मानतात की सगळे संदीप आभार मानव आणि त्यानंतर संपलं. ओके आजच्या या बैठकीला ते प्रिंटचं आत्ता फोटोचं आपण नाही करतो ते कॉम्प्लिकेटेड होतंय. त्याच्या संदर्भात आपण पुढे जेव्हा भेटू तेव्हा ठरवू आणि पुढे आपली जी बैठक असेल त्याच्यामध्ये फोटोही आपल्याला दाखवले जातील. आत्ता आपल्याला तारीख ठरवायची आहे पुढच्या बैठकीची. हो लास्ट रविवार जूनचा 20 जूनला सुची तब्येत सुद्धा बरी नाही म्हणून ते धावत पळत लगेच आता त्यांनी मुंबई गाठलेली आहे. असं प्रत्येकाच्या वैयक्तिक अडचणी असून सुद्धा या लोकांनी कमिटमेंट म्हणून आपल्याला वेळ दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण कधीही प्रवास खर्च कुठल्याही कार्यक्रमाला देत नाही कारण हीच आपल्या कामाची एक पावती असते की स्वतःच्या पायाने जो आपल्या संस्थेमध्ये येतो तो आपला सख्खा नातेवाईक असतो. आणि डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी आम्हाला नेहमी हे सांगितलंय कुठलाही कार्यक्रम घेतला यशस्वी कसा झाला याचा आम्ही खूप सांगतो खूप गर्दी झाली असं झालं तसं झालं. त्यांचा आम्हाला एक प्रश्न असतो तुला याच्यातनं तुझे समविचारी कार्यकर्ते नातेवाईक किती झाले तू तुझ्या जन्माच्या जातीपासून धर्मापासून बाहेर किती लोक जोडले याच्यामधून तुझं काम पुढे जाणार आहे. तर मला याची खूप खात्री आहे की आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना एकमेकांना 100 नातेवाईक एकमेकांना मिळालेले आहेत. आणि नेहमी असं म्हणतात लोक की पैशाने सगळ्या गोष्टी होतात पण सगळ्यांचा अनुभव असा आहे सामाजिक कार्यकर्त्यांचा तुमच्या ओळखी जेवढ्या असतात तुमचे हात जिथपर्यंत पोहोचलेले आहेत तेवढे तुमची कामं होत असतात. असे 100 लोक आपल्याला जोडले गेलेले आहेत जे नगरमध्ये आहेत. अगदी यवतमाळ हा जो इरफान शेख आहे हा सगळ्यात जवळून आलेला आहे. झरी जामणी यवतमाळ तिथून आलेला आहे आणि यवतमाळच्या ग्रामीण भागामध्ये काम करतोय.
असे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले. या सगळ्यांचं मी आभार मानतो. नाही, शेवटी जो बोलायला लागलेला आहे ते संदीप बर्वे आणि आमचे मराठे म्हणा किंवा प्रसन्न कुलकर्णी म्हणा, मराठे. इथले प्रसन्न भाऊ आमचा आणि युक्रांचे सगळे कार्यकर्ते यांनी 2 दिवस त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजूया, कारण त्यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं होतं. त्यांनी रात्रभर या ठिकाणी बऱ्याच वेळेला संयोजन करत असताना बारीक सारीक गोष्टींच्यामध्ये हस्तक्षेप करणं, एकमेकांना नेमकेपणाने काय कुठल्या वेळेला लागतं याचा विचार प्रसन्न ये. करणं, हे सगळं ये पुढे. प्रसन्न ये पुढे, शशांक ये प्रसन्न, परत संदीप, प्रशांत, शशांक, मयूरी ये, अभिजित. मयूर, अभिजित, ह्या सर्वांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजू आपण प्लीज, सर्वांच्यासाठी. ह्या सर्व अभिजित ये. युक्रांचे अभिष, या सर्वांच्यासाठी ये या 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 सुरेश कुलकर्णी, ज्ञात आणि अज्ञात व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर, आपल्याला हे सगळे- सर्वांना माहितीसाठी या ठिकाणी सांगतो. अभिजित मंगल पुढे, ही मिसेस बर्वे आहे, मयुरी, संदीपची सहचारिणी, प्रसन्न मराठे. ओळख राहू दे इथं नेहमी, आता तुम्ही येत राहणार आहे त्यामुळं नावं लक्षात राहू देत. शशांक हा आपला युक्रांचा कार्यकर्ता आहे. अभिजित लक्षात राहील, मयुरी लक्षात राहील सर्वांच्या. हे सगळेजण गेले 1 महिना झालं सगळे पॅम्पलेट छापणे, प्रत्येकाचा फॉलोअप ठेवणे, आणि पठाण साहेबांचं तर सगळ्या हे प्रमुख संयोजन हे केलेलंच आहे, पण त्यांना सगळं हे प्रोव्हाइड करण्याचं काम ह्या सगळ्या आमच्या मंडळींनी केलेलं आहे. आणि प्रत्येक वेळेला माहिती असावं म्हणून, वेळ जास्त झालेला आहे मला माहिती आहे, दूर दूर जायचं आहे तुम्हाला. संदीप हा याची खरं तर एखादं व्याख्यान त्याचं ऐकण्यासारखं असतं, इतकं जबरदस्त त्याचा स्वतःचा प्रत्येक विषयाचा तितका गाढा अभ्यास आहे. मी माझ्या शाळेमध्ये, मी शिक्षक आहे, काल ते मुद्दाम जाणीवपूर्वक सांगितलं नव्हतं, मी एका माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक आहे. माझ्या शाळेत सुद्धा मी महात्मा गांधी जयंतीचा कार्यक्रम असो किंवा आपल्या विचारांचा जो कार्यक्रम असतो तो संदीपला मी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी बोलवून तो अरेंज करतो. आमच्या रुरल भागामध्ये काम कशा पद्धतीनं चालतं याच्यासाठीच थोडंसं सांगण्यासाठी म्हणून. तर मुल्ला मॅडमना माहीत आहे येरवडा परिसर कसा आहे आणि त्या ठिकाणचं स्लममधून येणारा सगळ्या विद्यार्थ्यांचा हे असतो. मयुरी स्वतः त्या ठिकाणी मुलींचे जे काही ज्युनियन प्रश्न असतात, काही प्रॉब्लेम, फॅमिली प्रॉब्लेम्स असतात, वैयक्तिक त्यांच्या 18, 15, 16 वर्षाच्या मुलींचे जे काही प्रॉब्लेम निर्माण होतात, तर ती स्वतः येऊन त्या ठिकाणी त्यांची टीम येऊन त्या ठिकाणी आम्हाला, कारण पुरुष शिक्षक असल्यामुळे आम्हाला प्रत्येक ठिकाणी मर्यादा पडतात, तर त्या ठिकाणी ते आम्हाला इतकं म्हणजे संघटनेचं काम कशा पद्धतीनं कोऑर्डिनेशननं चालू शकतं याचं एक थोडंसं मला तुम्हाला हे सांगायचं होतं. या सगळ्यांसाठी परत एकदा सगळ्यांनी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आणि शेवटी डॉक्टर पठाण यांच्या शिस्तीला कळत न कळत दुखावल्याबद्दल दिलगिरी व्यक्त. थँक्यू, धन्यवाद. याच ठिकाणी या सभागृहामध्ये बाळासाहेब